ठीक आहे. रेकॉर्डिंग चालू केलेलं आहे. त्यामुळं तुम्हाला या गोष्टी सुद्धा नंतरला मला शेअर करता येतील. कस्टमरची जर्नी बघा, पहिल्यांदा कसं असतं, की ट्रॅव्हल टू ब्रांच करायला लागायचं, मीटिंग विथ द रिप्रेझेंटेटिव्ह असेल आपण म्हणजे आपण मे आय हेल्प यू जे काउंटर ठेवलेले असायचे. त्याच्यानंतर वेट टू रिसीव्ह डिसिजन मॅनेजरनं त्याला डिसिजन देऊसो पण त्याची वाट बघत बसायला लागायची होती. त्याच्यानंतर अ, त्याला कसं व्हायचं, की नंतरला ट्रॅव्हल टू बुक ट्रॅव्हल बॅक टू ब्रांच आणि काही जर डॉक्युमेंट्स वगैरे राहिले असतील, तर परत ब्रांचला जायला लागायचं. त्याच्यानंतर परत रिसीव्ह फंड्स, डेटा काय असेल, तर ते हे ट्रेडिशनल वे जो होता, की टू अँड फ्रो कम्युनिकेशन फिजिकली व्हायचं कस्टमर आणि बँकांमध्ये. त्याच्यानंतर जर डिजिटल पेमेंट जर आलं, की अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये विथिन फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये आपण फंड ट्रान्सफर करू शकतोय, डॉक्युमेंट शेअरिंग करू शकतोय. एनी काइंड ऑफ ॲक्टिव्हिटी कॅन बी डन बाय द डिजिटल बँकिंग. ओके. सो लेट स्टार्ट विथ द नेक्स्ट. ईझी अँड कन्व्हिनियंट. का हे गरजेचं होतं, की डिजिटल बँकिंग का गरजेचं होतं? तर डिजिटल पेमेंट्स आर ईझी अँड कन्व्हिनियंट. यू डू नॉट नीड टू टेक लोड्स ऑन कॅश विथ यू. म्हणजे कॅश हरवली, कॅश पडली ह्या गोष्टी आता जरासं कमी झालेल्या आहेत. त्यानंतर मोबाईल फोन और आधार नंबर और एनी कार्ड टू पे, यू-पी-आय ॲप्स आणि ई-वॉलेट्स मेड डिजिटल पेमेंट्स ईझियर. आता तुम्ही बघताय, की रिसेंटली आपण जर बघायला गेलो तर Google Pay, PhonePeवरनं लगेच पैसे आपण क्यूआर कोड स्कॅन करून फंड ट्रान्सफर करू शकतो. ह्याच्यामध्ये असणारी रिस्क आहे ती डिजिटल पेमेंट्समध्ये फार कमी आहे. कारण की कॅश हरवण्याची किंवा विसरल्याची किंवा थेफ्ट होण्याची चान्सेस मिनिमम आहे. Virtual terminal facility, card not present transactions. It allows the merchant to make payments on behalf of the customers. The customer isn't required to present his card for the physical examination by the merchants. याच्यामध्ये कसं आहे, की विदाऊट कार्डलेस ट्रान्झॅक्शन ज्याला म्हणतो ते ह्या व्हर्चुअल टर्मिनलमध्ये होतंय. फास्ट अँड कन्व्हिनियंट हे तुम्हाला माहितीच आहे, की विदिन फ्रॅक्शन ऑफ सेकंद फंड ट्रान्सफर आणि बाकीच्या गोष्टी होतात. त्यामुळं डिजिटल पेमेंट्स हे भारतामध्ये आणि ओव्हरऑल वर्ल्डमध्ये आता जास्त चालते. द मेन रिझन्स ऑफ इन्क्रीजिंग इन डिजिटल पेमेंट्स हे काही बोलत नाही. तुम्हाला माहिती आहे डिमॉनिटायझेशन नंतरचा पिरियड जो 2018-16 नंतरचा जो होता, तो फास्ट डिजिटल मूव्हमेंटमध्ये आलेला आहे. त्यामुळं त्या गोष्टी एवढ्या इम्पोर्टन्स नाहीत आणि दुसरा त्याच्या पाठीमागचा भाग होता, की जी यूज ऑफ स्मार्टफोन्स आहेत. पूर्वी एक 2016 पूर्वी जे होते ते स्मार्टफोन कमी लोकांच्याकडे होतात. पण 70 ते 80% पेक्षा जवळपास 90% लोकांच्या पॉप्युलेशनमध्ये आपल्याकडं स्मार्टफोन अवेलेबल आहेत. त्यामुळं हे एक कारण आहे, की इझिली अवेलेबल ॲक्सेसिबल अवेलेबल म्हणण्यापेक्षा ॲक्सेसिबल बँकिंग चॅनल्स होत आहेत कस्टमरला. त्यामुळं ह्या स्मार्टफोनचा एक त्याच्यामध्ये मेजर रोल प्ले करतोय डिजिटल चॅनल किंवा डिजिटल बँकिंग इंडियामध्ये स्प्रेड होण्यामागं. त्याच्यानंतर जर बघायला गेलं तर रिवॉर्ड्स, ऑफर आणि कॅशबॅक आणि डिस्काउंट जसं आपण ई-कॉमर्स बघतोय किंवा बऱ्याच गोष्टी साइट्स ज्या आहेत त्या तुम्हाला ऑफर्स देतात किंवा डिस्काउंट देतात. आता Zomato वगैरे जर तुम्ही बघितलं तर लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये बऱ्याचदा Swiggy, Zomato यांचा बाजार भरपूर मोठ्या प्रमाणात झाला. त्याच्यानंतर जे मॉल्स आहेत, ऑनलाईन ई-मॉल्स तयार झालेले आहेत. तुम्हाला रेशन म्हणजे तुमचं महिन्याचा किराणा वगैरे काय असेल तर ते तुम्हाला रिलायन्स मॉल जो आहे तो तुम्हाला प्रोव्हाईड करतोय. इव्हन दो मला वाटतंय हा सुद्धा करत असेल. DMart वगैरे. त्यामुळे इतकं ईझियर झालेलं आहे ना ते तुम्ही कस्टमर सेंट्रिक सर्व्हिसेस मी पहिल्यापासून म्हणतोय असल्यामुळे प्रत्येक जण नॉट ओन्ली फॉर द बँकिंग प्रत्येक सेक्टर म्हणजे जो विक्रेता आहे, जो बिझनेसमन आहे, जो ट्रान्झॅक्शन करतोय, तो कस्टमर अट्रॅक्ट करण्यासाठी त्याला खुश ठेवण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टीचे ऑफर्स देतोय. त्यामुळं काय होतंय, की त्याच्यामुळं मोबाईल बँकिंग किंवा जो डिजिटल पेमेंटचा वापर जास्त प्रमाणात वाढतोय. धिस इज द रिझन व्हाय digital bankings are spreading in India nowadays. Okay, so we will start with the lecture where we have stopped yesterday. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन्स ऑफ इंडिया ह्याच्याबद्दल तुम्हाला जास्त सांगण्यासारखं काल डिस्कस केलं होतं, की इट इज अपेक्स और अम्ब्रेला ऑर्गनायझेशन फॉर द ऑपरेटिंग रिटेल पेमेंट्स अँड सेटलमेंट सिस्टम्स इन इंडिया इज अन इनिशिएटिव्ह ऑफ रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अँड इंडियन बँक्स असोसिएशन अंडर द प्रोव्हिजन्स ऑफ पेमेंट अँड सेटलमेंट्स ॲक्ट अंडर द हे लक्षात ठेवा. ही स्टॅट्युटरी ऑर्गनायझेशन आहे. कुठल्यातरी प्रोव्हिजन खाली कुठल्यातरी ॲक्टनुसार ज्या बॉडीचं ज्या ऑर्गनायझेशनचा एस्टॅब्लिशमेंट होते ती स्टॅट्युटरी ऑर्गनायझेशन असते. त्याला स्टॅट्युटरी
जसं स्टेट बँक आहे, जो ऍक्ट नुसार पास झालेला आहे, तशा सिबिल आहे, अशा बऱ्याच कंपन्या आहेत, जसं एनपीसीआय त्यातील पार्ट. ही कसे आहे, कन्सिडरिंग द युटिलिटी नेचर ऑफ द ऑब्जेक्टिव्ह ऑफ एनपीसीआय, इट हॅज बीन इनकॉर्पोरेटेड ॲज अ नॉन प्रॉफिट और नॉट फॉर प्रॉफिट कंपनी विथ एन इंटेन्शन टू प्रोव्हाइड द इन्फ्रास्ट्रक्चर टू एंटायर बँकिंग सिस्टीम. ओके. तर ही एनपीसीआय काय आहे, की इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप केलेले आहे आणि त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर प्रत्येक बँकेला ह्याचं इन्फ्रास्ट्रक्चर अवेलेबल करून द्यायचं. जसं एनएपीएस आपण काल बघितले, की आयडीआरबीटीनं ट्रान्सफर केलं आणि एनएपीएसचे ओनरशिप आता एनपीसीआयकडे आहे आणि एनपीसीआय आता तुम्हाला रिटेल पेमेंट सिस्टीम जे आहेत, एटीएम, आयएमपीएस, मोबाईल बँकिंग, सीटीएस, एनएसीएच, ऑल काइंड्स ऑफ पेमेंट सिस्टीम्स, इलेक्ट्रॉनिक पेमेंट्स, डिलिव्हरी चॅनल्स असू देत, ह्या सगळ्या ज्या राउट्स होतात त्या एनपीसीआयच्या मार्फत होतात. दिस इज द अपेक्स अम्ब्रेला ऑर्गनायझेशन फॉर पेमेंट सिस्टीम इन इंडिया. ओके. नेक्स्ट, व्हाईट लेबल आणि ब्राऊन लेबल. हा, आता इथून पुढे आपलं जे चॅप्टर होता तो कंटिन्यू विथ द पेज नंबर 465, ब्राऊन लेबल एटीएम्स, पॉईंट नंबर 32.3.2. ओके. ब्राऊन लेबल एटीएम्स काय होतात, की ब्राऊन लेबल एटीएम्स काल जस्ट आपण प्रिव्ह्यू बघितला होता, की बँक्स आणि ऑपरेटर ज्याला म्हणतोय, आउटसोर्सड जो करतोय, त्याच्यामध्ये जो स्क्रीन दिसते ना सगळ्यांना, एनीवन कॅन शेअर. होय सर. हा, आहे ना, स्क्रीन दिसते ना? हा, दिसते. ओके. हा, तर आपण ब्राऊन लेबल एटीएम बद्दल बोलतोय, की पेज तुमच्या सिलेबस मध्ये. ब्राऊन लेबल एटीएम्स आर दोज ऑटोमेटेड टेलर मशीन्स वेअर हार्डवेअर अँड द लीज ऑफ द ATM machines is owned by the service provider, but cash management and connectivity to the banking network is provided by the sponsor bank whose brand is used to be on the ATM. The service provider takes the responsibility of the hardware and maintenance of the ATM, whereas sponsor bank responsibility cash management. Okay. याच्यामध्ये कसं आहे, की ब्राऊन लेबल एटीएम मध्ये तुम्हाला जो मी काल पण म्हटले, एजीएस नावाची कंपनी होती, जी बँकिंग नाही आहे, इट इज नॉन बँकिंग एंटिटी, पण त्यांनी ह्या एटीएम ह्या फायद्याचा, जसं फायनान्शियल इन्क्लुजनचा चालू होता त्यावेळेला 2012-13 नंतरचा जो काळ होता, त्याच्यामध्ये फायनान्शियल इन्क्लुजन, ज्यामध्ये एटीएम नवीन आलं होतं आणि त्याचा वापर करण्यासाठी समाजातल्या सगळ्यात छोट्या घटकापर्यंत एटीएमचा वापर व्हावा, त्याच्यासाठी नंबर ऑफ एटीएम्स इन्स्टॉल करणं गरजेचं होतं आणि ते प्रत्येक बँकांना तेवढं सोपं इझिली जाणार नव्हतं, की ईच अँड एव्हरी ब्रांचला किंवा आयदर ऑफसाईट एटीएम्स इन्स्टॉल करणं पॉसिबल नव्हतं. त्याच्यामध्ये ह्या ब्राऊन लेबल एटीएमचा उदय झाला आणि त्याच्यामध्ये बऱ्याच कंपन्या पुढे आल्या. त्यातले एक एजीएस होती आणि जर तुमच्यापैकी कोण आरबीएल बँकेतला असेल तर त्यांना पण माहिती आहे, नंबर ऑफ आरबीएल बँक्स आणि एजीएसच्या जॉईंट व्हेंचरनं मोर दॅन 40 to 50 एटीएम्स आर इन्स्टॉल इन कोल्हापूर. तर काय होतं, की इन्फ्रास्ट्रक्चर जे रूम आहे, हार्डवेअर आहे, सॉफ्टवेअर, जे मशीन आहे, ते सगळं जी कंपनी आहे प्रोव्हायडर आउटसोर्स केलंय, ती कंपनी दिली आणि त्याच्यामधली कॅश आहे आणि जे नेटवर्क आहे सीबीएस पर्यंत, तर त्याची जबाबदारी ही बँकेची असणार होती, जो कोण कॅश भरणार आहे, ज्याला स्पॉन्सर बँक म्हणतात. तर ती स्पॉन्सर बँक कोण असते, की आपल्यासारखी बँक असते, ती त्या थर्ड पार्टीला आउटसोर्स करते, की माझं एटीएम बसव आणि तिथं जॉईंट व्हेंचरनं काम चालते. जर असं डिफरन्शिएट करूया आपण व्हाईट लेबल एटीएम आणि ब्राऊन लेबल एटीएम मध्ये बघा. म्हणजे एटीएम्स आर ओन्ड अँड ऑपरेटेड बाय द नॉन बँकिंग एंटिटीज, बट दे आर नॉट डुईंग आउटसोर्स कॉन्ट्रॅक्ट फ्रॉम अ पर्टिक्युलर बँक. इथं म्हणजे काय आहे, की ते डायरेक्टली ओनर आहेत. व्हाईट लेबल एटीएम मध्ये कोण? एनबीएफसी, नॉन बँकिंग एंटिटीज, ते आर द डायरेक्ट ओनर. इतर व्हाईट कुठं, इथं कोण आहेत? आउटसोर्स केलेलं आहे, पण त्यांनी डायरेक्ट काय आहे, आउटसोर्स कॉन्ट्रॅक्ट कोणाबरोबर केले? थर्ड पार्टी व्हेंडर बरोबर बँकेचं. ठीक आहे. ह्याच्यामध्ये व्हाईट लेबल एटीएम मध्ये पैसा कोण घालणार आहे? तर ती बँक घालते. प्रायव्हेट कंपनी ओन्स अँड ऑपरेट द एटीएम मशीन, पेज ऑफिस रेंट, द निगोशिएट विथ द लँडलॉर्ड, इलेक्ट्रिसिटी कंपनी आणि टेलिकॉम कंपनी ॲज सो. इथं पण ते सेमच आहे, कारण की याच्यात थर्ड पार्टी जो आहे तो सेम प्ले रोल करतोय, फक्त याच्यातलं फायनान्शियल पोझिशन मध्ये बघा. स्पॉन्सर बँक प्रोव्हाइड द कॅश. इथं ठीक आहे. याच्यामध्ये काय, द बँक विच हॅज आउटसोर्स दिस वर्क प्रोव्हाइड्स कॅश फॉर द एटीएम. म्हणजे कुठली सेम केस मध्ये राहील. स्पॉन्सर बँक ह्या केस मध्ये पण तीच असणार आहे आणि इथे सुद्धा आपल्याला सेम हाऊट स्पॉन्सर बँकच म्हणायला लागेल. नो, व्हाईट लेबल एटीएम्स डझंट हॅव सच लोगो, नो, नॉट इवन द स्पॉन्सर बँक नेम. ओके.
इथं काय एटीएम हॅज लोगो ऑफ दॅट बँक विच हॅज आउटसोर्स दिस वर्क. म्हणजे कुठली, समजा एखादी आरबीएल बँक आहे तर तुम्ही तिथं आरबीएल बँक असं तुम्ही बघायला मिळेल. पण व्हाईट लेबल एटीएम मध्ये तुम्हाला काय होतं की इंडी कॅश, ज्याच्यामध्ये कुठल्याही बँकेचं नाव नव्हतं की इव्हन टाटा इंडिकॉमचं जो ब्रँड होता तो इंडी कॅश त्यांनी डेव्हलप केला होता आणि इथं बँकेचा लोगो मिळाले बघेल मिळेल ब्राऊन लेबल एटीएम मध्ये. They have to compulsory open a few ATMs in tier 3 or tier 6 areas. There no such compulsion. मी तुम्हालाच म्हटलं की टायर 3 आणि टायर 6 चे लोअर जो अ, भाग आहे, तुम्ही जर काल सर्च करा म्हटलं होतं मी टियर 1, टियर 2, टियर 3 सिटीज काय आहेत, तर ते टियर 1, टियर 2, टियर 3 सिटीज कारण की मेट्रोपॉलिटन सिटीज मध्ये कोणी पण इन्स्टॉल करेल. समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत म्हणजे जिथं खेड्यापाड्यात जर जायचं असेल तरच त्यांना ती परमिशन मिळायची होती. ते कंपल्सन ह्या व्हाईट लेबल एटीएम साठी एनबीएफसी वरती केलेलं होतं. RBI directly involved because these white label companies have to separately get license permission from the RBI to run business. बरोबर. RBI not involved directly. These outsourcing companies have contractual obligations with the respective bank. ह्याच्यामध्ये ब्राऊन लेबल एटीएम मध्ये आरबीआयचा काय रोल होणार नाही, कारण की त्यांनी काय करणार आहेत की बँकेचा आणि एटीएम आउटसोर्स करणार आहे त्या कंपनी बरोबर कम्युनिकेट. हा ठीक आहे. त्या कंपनी बरोबर आणि बँकेबरोबर जॉईंट व्हेंचर किंवा एक कॉन्ट्रॅक्ट होईल आणि त्याच्यामध्ये आउटसोर्स करण्याची परमिशन त्या कंपनीला दिली जाते आणि त्याच्या थ्रू ते ब्राऊन लेबल एटीएमचं एक्झिस्टन्स येतोय. ओके. हे इथपर्यंत आज आपण ब्राऊन लेबल एटीएम बघितलं. त्याच्यानंतरचा जो पार्ट आहे तो काय आहे, features perspective of ATMs. Reserve Bank had given instructions to banks. Page number 465 continue करतोय. Instructions to bank in August 2015 to replace all existing magnetic strip cards with Europay, Mastercard and Visa EMV chip and pin based cards by the end of December 18, and in May 2016 banks were instructed to enable EMV chip based processing at ATMs and micro ATMs. 2015 मध्ये रिझर्व्ह बँकेनं सगळ्या बँकांना एक सर्क्युलर काढले होते की तुम्ही सगळी जी तुमची एटीएम कार्ड्स आहेत ती तुम्ही कारण की त्यावेळेला कसं होतं की मॅग्नेटिक स्ट्रीप म्हणजे ज्या पाठीमाग फक्त एक काळी स्ट्रीप असायची, त्याच्यामध्ये तुम्हाला चिप म्हणजे जसे सिम कार्ड सारखं आता जे चिप तुमच्या फ्रंट पेज एटीएम कार्डवरती तुम्हाला बघायला मिळेल, क्रेडिट कार्डवरती बघायला मिळेल, चिप बेस्ड कार्ड्स नव्हती. त्याला चिप बेस्ड कार्डला काय म्हणायचं तर ईएमव्ही कार्ड. ईएमव्ही ब्रँड कसं आहे की ईएमव्ही ही एक स्टँडर्ड आहे. युरोपे, मास्टर कार्ड आणि विजा हे एक स्टँडर्ड आहे. याचे स्टँडर्डच्या फॉर्मॅटमध्ये ते डिझाईन केलेलं कार्ड आहे, चिप आहे. त्या चिपला ईएमव्ही चिप म्हणतात आणि त्या चिप आणि पासवर्ड म्हणजे पिन जस्ट आपण काल बघितलं त्या पिनचा वापर करून जी कार्ड डेव्हलप आणि डिझाईन केली त्याचा वापर करण्यासाठी डिसेंबर 2018 ही डेडलाईन दिली होती रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आणि त्याचा जो एटीएम मशीनवरती चालायला सुरुवात करायची होती ती 2016 मे मध्ये सगळ्या बँकांनी चालू करायला पाहिजे होती. पेज नंबर 466 कंटिन्यू विथ द पेज नंबर 466. These measures have been prescribed for enhancing safety and security of cards transactions. Banks reported significant progress in replacing the magnetic strip cards. ATMs, micro ATMs are also being enabled for processing of EMV chip and chip-based cards. The number of ATMs around the world fell for the first time in the year 2018 as banks closed branches and diverted resources towards digital payments. The role of ATM is evolving from being a primary banking customer touch point to a channel complementary to the branch. Mobile and internet banking ATM machines are increasing every day, delivering services more than just dispensing cash. Some such services are cardless cash withdraw money using smartphones, multi-currency cash dispensing, loan repayment, bill pay, ticket dispensing, account opening, etc., etc., etc. ATMs can also be interfaced with the CRM. CRM बोलतोय कॅश रिसायकलर्स मशीन जे आपण पुढे बघणार आहे. Of the banks to display personalized message and focused
seasonal and locational based marketing. These improvements bring ATM machines closer to functioning as complete automated banks branches. Banks customers are increasingly turning to their mobile phones for routing financial services and moving away from such cash in favor of credit and debit cards. ATM operations are being achieved by using smartphones, online banking, PPIs. However, ATM need to evolve and offer more innovative services, and over a period of time should become a branch as a box. आता आपण बघतोय की बँक ब्राउन लेवल एटीएम नंतर जो थोडासा पॅच होता तो ह्याच्यामध्ये डिस्कस करण्यासारखा होता, कारण की ह्याच्यामध्ये फक्त सांगितलेलं आहे की 2018 डिसेंबर 2018 पर्यंत तुमची जी नॉन ईव्हीएम कार्ड्स आहेत ती चिप कार्ड्स मध्ये कन्वर्ट करा, जे म्हणजे ईएमआय मध्ये, आणि सगळ्या कस्टमरला तुमची जी जुनी कार्ड आहेत ती रिप्लेस करा. हे जे फीचर्स जर बघायला गेले तर हे जी सिक्युरिटी ॲज कम्पेअर टू द कुठली स्टिप कार्ड आहेत, मॅग्नेटिक स्टिप कार्ड आहेत, त्याच्यापेक्षा याची सिक्युरिटी जास्त एन्हान्सिंग आहे. जे आपण पुढचे जे टेक्नॉलॉजी, नेटवर्किंग आणि जे आस्पेक्ट्स आहेत त्याच्यामध्ये ते कुठल्या प्रकारची सिक्युरिटी आपण त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व केलेली आहे ते सुद्धा आपण डिस्कस करायचे आहेत. वेगवेगळे प्रकारचे कार्ड्स आपण या चॅप्टरमध्ये नेक्स्ट पॉइंटमध्ये बघणार आहोत. त्याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या कार्डची सिक्युरिटी कशी हँडल केलेली आहे ते सुद्धा आपण डिस्कस करणार आहोत. त्याच्यानंतर जर असं टाइप्स ऑफ एटीएम मध्ये आपण दोनच बघितले होते की व्हाईट लेबल एटीएम हा पेज नंबर 466 मध्ये आपण आहोत. कॅश रिसायकलर अजून बघायचं आहे, पण त्याच्यामध्येच आपण जरा टाइप्स ऑफ एटीएम कालचं बऱ्याच दिसलं नव्हतं म्हणून मी आज प्रेझेंटेशन मध्ये घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये व्हाईट लेबल एटीएम्स बघितलं, ब्राऊन लेबल एटीएम्स बघितले. त्याच्यानंतरचा जो पार्ट होता तो ग्रीन लेबल एटीएम इज युज्ड फॉर ॲग्रिकल्चरल ट्रान्झॅक्शन्स. ॲग्रिकल्चरल ट्रान्झॅक्शन्स म्हणजे काय असतील की कुठेतरी तुमचं ॲज गुड ॲज वेंडिंग मशीन असेल जिथं तुम्हाला कुठलं तर खताचं हे घ्यायचं आहे, कुठलं तर खताचं किंवा कुठलं बियाणाचं डिस्कशन करायचं आहे, किंवा ऑनलाईन खत विक्री वगैरे असा जो प्रकार आहे, म्हणजे ॲग्री रिलेटेड जे काही ट्रान्झॅक्शन्स असतील ते ह्या एटीएमच्या द्वारे किंवा हे किओस्क आहेत, या किओस्कच्या द्वारे केले जाते. ऑरेंज लेबल एटीएम इज यूज टू ट्रान्झॅक्ट द शेअर्स. शेअर मार्केटमध्ये जे आहेत, ट्रेडिंगमध्ये जे एटीएम बसवलेले असतात, ट्रेडिंग जे कॉम्प्लेक्स आहेत किंवा जे प्रिमायसेस डेव्हलप केलेले आहेत त्या कोणतं ट्रेडर्सनं, ब्रोकर्सनं, तर त्याच्यामध्ये सुद्धा एटीएम्स बसवलेले आहेत जे ऑटोमॅटेड तुम्ही तुमचे पोर्टफोलिओ बघू शकताय, तुमचा तुम्ही बाय करू शकताय, सेल करू शकताय, अशा गोष्टी जिथे चालतात तिथं हे ऑरेंज लेबल एटीएम त्याला म्हणतात. याच्यामध्ये असं कुठेही नाही की तिथं ऑरेंज पट्टा मारलेला आहे, कुठं ब्राउन पट्टा मारलेला आहे किंवा ग्रीन पट्टा मारलेला आहे. हे आपण समजायचं आहे की ग्रीन लेबल एटीएम्स आर द एटीएम्स वेअर related to the agricultural transaction. Orange label ATMs are used to transact with the shares. येलो लेबल एटीएम्स ई कॉमर्स जे आहेत, ई कॉमर्स म्हणजे काय म्हणाल की तुम्ही ऑनलाईन काहीतरी मागवताय त्याला ई कॉमर्स म्हणताय. एखादी वस्तू मागितली, एखादं पिक्चरचं तिकीट बुक केलेलं आहे, एखादी फ्लाईट बुक केलेली आहे, ह्या ज्या गोष्टी चालतात त्याला ई कॉमर्स म्हणतात. जिथं कमर्शियल ट्रान्झॅक्शन चालते त्याला ई कॉमर्स म्हणतात. त्या गोष्टी व्हाईट लेबल एटीएम्स हे केव्हाच काय त्याच्यावरती चालू शकते. त्याच्यानंतर जो आहे तो पिंक लेबल एटीएम्स ही इज युज्ड फॉर द वुमेन बँकिंग. ही वुमेन बँकिंग इज नथिंग बट रेग्युलर बँकिंग. पण महिला बँक वगैरे जसं असतात तशा गोष्टी ज्या ठिकाणी आहेत, स्पेशली जे शेवटचे जे 4 एटीएम्स आहेत, म्हणजे ग्रीन लेबल, ऑरेंज लेबल, येलो लेबल अँड पिंक लेबल, दीज आर द एटीएम्स वेअर इन्स्टॉल्ड इन द यूएस अँड अब्रॉड. नव इंडियामध्ये फक्त व्हाईट लेबल आणि ब्राऊन लेबल आणि रेग्युलर जे एटीएम्स आहेत त्याचाच जास्त इम्पॅक्ट आहे. ओके, नेक्स्ट मी जर कॅटेगराईज करायचं एक शोधलेलं आहे याच्यामध्ये की काय ऑफसाईट एटीएम्स आहेत, ब्राऊन लेबल आणि व्हाईट लेबल एटीएम्स. हे तुम्हाला फक्त मशीन लीज लायसेन्सिंग, सिक्युरिटी, कनेक्टिव्हिटी, कॉस्ट मॅनेजमेंट आणि ब्रांच नेम, हे ऑफसाईट एटीएम हे सगळं बँकेचे आहे. मशीन लिझिंग आणि सिक्युरिटी ही बँकेची, कनेक्टिव्हिटी, कॉस्ट मॅनेजमेंट आणि ब्रँड नेम हे दोन्ही वेगवेगळे ठेवलेले आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर व्हाईट लेबल एटीएम मध्ये जर बघायला गेलं तर सगळंच ते आउटसोर्स केलेलं आहे. आउटसोर्स म्हणजे थर्ड पार्टी नॉन बँकिंग एंटिटीजना दिलेलं आहे. सो दीज आर द डिफरन्स बिटवीन ऑफसाईट एटीएम्स, ब्राऊन लेबल एटीएम्स अँड व्हाईट लेबल एटीएम्स. आता ते बऱ्याचदा 3-4 वेळेला रिपीट पण झालेलं आहे. ठीक आहे. सो स्लाइड होती म्हणून मी परत एकदा डिस्कस करतोय. Now go to the page number 466, point number 32.3.3, cash recyclers.
कॅश रिसायकलर्स बघा काय हे वेगळं असं जगावेगळं काही नाही आहे. त्याच्यामध्ये एटीएमच आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला टच स्क्रीन दिसेल, कीपॅड दिसेल, त्याच्यानंतर कार्ड स्लॉट्स आहेत, डिस्पेन्सर आहे, कॅश डिपॉझिट करण्यासाठी आणि कॅश सेंड करण्यासाठी, विथड्रॉ करण्यासाठी एकच स्लॉट आहे. त्याच्या थ्रू तुम्ही कार्ड इथे जो दिसतोय याच्या स्क्रीनवरती, हा जो स्लॉट आहे याच्यामध्ये तुम्हाला अ, ती कॅश मिळते आणि कॅश डिपॉझिट सुद्धा करू शकतो. इथे जर तुम्ही बघायला गेलं तर एक कार्ड स्लॉट्स आहेत. इथं तुम्हाला ते तुमचं रिसीट प्रिंटिंग येतं आणि थर्मल प्रिंटिंगवरती तुमची जो बॅलन्स इन्क्वायरीची चिठ्ठी असते ती तिथून प्रिंटिंग मशीनमधून प्रिंट होते. हा स्क्रीन. A cash recycler or also called as a cash dispense machine is an important bank machine which accept deposits and also dispenses cash in a real time and customers will be issued an acknowledgement slip confirming the transaction. त्याच्यामध्ये वेगळं काही नाही. जसं एटीएम काम करते तसंच हे काम करते. फक्त काय आहे, रिसायकलर या शब्दाचा अर्थ आहे की तुम्ही कॅश डिपॉझिट सुद्धा करू शकताय आणि कॅश डिस्पेन्स सुद्धा करू शकताय. पण ती कॅश डिपॉझिट कशी करताय त्याच्यासाठी फीचर्स काय आहेत? तर कॅश रिसायकलर्स आर एबल टू ऍक्सेप्ट द कॅश फ्रॉम द डिस्पेन्स अँड डिस्पेन्स ॲज वेल. काय करते की ऍक्सेप्ट करते जिथं स्लॉट मध्ये तुम्ही 100, 500, 1000 चे डिनॉमिनेशन काय असतील ते 2000 चे त्या डिनॉमिनेशन मध्ये तुम्ही त्या स्लॉट मध्ये जिथं कॅश डिपॉझिट करा असं स्लॉट लिहिलेलं आहे. त्या स्लॉट मध्ये तुम्ही कॅश डिपॉझिट केली तर ते ऑटोमॅटिक करन्सी वाईज सॉर्ट करेल आणि त्या बकेटमध्ये तिथे कॅश फीड करेल. दुसरं फीचर्स काय आहे? मशीन्स आर सपोर्टेड Machines are supported with the bill validation technology to ensure genuineness of currency. बिल व्हॅलिडेशन म्हणजे जेन्युइननेस ऑफ करन्सी म्हणजे काय की त्याच्यामध्ये फेक डिटेक्शन जसं आपलं नोट काउंटिंग मशीन मध्ये फेक नोट डिटेक्शन वगैरे जी फॅसिलिटी अवेलेबल आहे यूई टेक्नॉलॉजीचा वापर केलेली ती टेक्नॉलॉजी सुद्धा त्याच्यामध्ये इनबिल्ट असते ह्या कॅश रिसायकलर मध्ये आणि त्याच्यामुळे काय होते की त्याची जेन्युइननेस व्हॅलिडिटी ऑफ करन्सी इज कॅप्चर्ड अँड देन जर इनव्हॅलिड असेल इनलिगल टेंडर असेल तर ते तिथे रिटर्न करून ठेवते. अदरवाईज ते तुम्हाला जी स्लिप इश्यू करणार आहे त्या स्लिप मध्ये तुम्हाला मेन्शन करते की दीज currency having banknotes are rejected due to illegal tender. Counterfeit recognition and retention. काउंटरफिट करन्सी नोट ज्या आहेत त्या आता जो मला सांगतोय त्या ओळखल्या जातात आणि रिटेन करून ठेवतात. त्या परत बाहेर देत नाहीत. ॲज पर आरबीआय नोट ऑथेंटिकेशन अँड फिटनेस sorting parameters which accuracy along with 100% trace for serial numbers of the currency notes to the account of the customers. That is all counterfeit notes that are rejected not given value can be traced to the customer's account. त्याच्या जर तशी असेल तर ते कस्टमरला क्रेडिट द्यायचा काही विषयच येत नाही, पण त्या बाजूला पण ठेवल्या जातात. एक ॲडिशनल फीचर्स आहे एक कॅश रिसायकलरचं. आणि ह्या गोष्टी बघा तुम्ही किती विचारपूर्वक डिझाइन केलेले आहेत. एटीएम मशीन असेल त्याच्यानंतर व्हाईट लेबल, ब्राउन लेबल ज्या गोष्टी तो एटीएमचा पार्ट होता की डिपेंड्स ऑन द रिक्वायरमेंट ऑफ द कस्टमर these transactions are these ATM machines and these types are डिझाइन. आता त्याच्या पुढचा जो पार्ट होता की कॅश हँडलिंगसाठी कारण की एटीएम मध्ये जावा, कॅश भरा, परत त्याचं टॅली करा, परत कॅश विथड्रॉ करा, विथड्रॉ केल्यानंतर परत भरायला लागायची, परत ती कॅश हँडलिंगचा प्रकार होता. की बाहेरचे कस्टमर आपल्या बँकेत का कॅश भरणार आणि आपण परत एटीएम मध्ये कॅश भरायची संपली वगैरे हा विषय नव्हता. मग त्याच्यासाठी काय लागलं की ह्याच्यामध्ये ऑटोमॅटिक कॅश डिपॉझिट झाली आणि परत तीच वापरली गेली. तर त्या एक फीचर्स अडॉप्ट करून हे कॅश रिसायकलरचं डिझाइन आणि डेव्हलपमेंट आली. कॅश डिपॉझिट मग त्याच्या पण मध्ये पण लिमिट आलं. कॅश डिपॉझिट विथ द डेबिट कार्ड अप टू 2 lakhs हे डिपेंड्स अपॉन द बँक्स पॉलिसी ही आहे. हे मी एक जस्ट इन्फॉर्मेशनसाठी घेतलेलं आहे. डेबिट कार्ड विथ 2 lakhs per day where PAN is registered 50,000. Where PAN not registered in account. म्हणजे पॅन नॉट रजिस्टर्ड असेल तर 50,000च्या आत. पॅन नंबर जर कस्टमरला अकाउंटला लिंक असेल तर 2 लाख पर्यंत त्यांनी एका बँकेनं असाइन केलेलं आहे. कार्डलेस ट्रान्झॅक्शन बाय फीडिंग अकाउंट नंबर अप टू ₹20,000 पर डे.
कार्डलेस ट्रान्झॅक्शन म्हणजे कसं, की तुमचं कार्ड जिथं न घालता फक्त अकाउंट नंबर तुम्हाला माहिती असतो. तो अकाउंट नंबर घालून कॅश जर डिपॉझिट करायची असेल, तर ती फक्त किती ठेवलेली आहे, की 20,000 पर डे कॅश अलाउड केलेली आहे. ठीक आहे. द कॅश डिपॉझिट इज डन विथ द डेबिट कार्ड. डिपॉझिट रेग्युलरली डिपॉझिट कसं आहे, मी आताच सांगितलं, की डेबिट कार्डचा वापर करतोय कारण की त्याच्यामध्ये स्लॉट प्रोव्हाईड केलेला आहे. ज्याच्या थ्रू तुमचं ऑथेंटिकेशन होतंय. एन-एफ-एस स्विचला जाऊन ते ट्रान्झॅक्शन तुमच्यापर्यंत येते. त्यामुळे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची कीज आणि एन्क्रिप्शन, डिक्रिप्शन टेक्नॉलॉजी वापरलेली असते आणि त्यामुळे त्याची सिक्युरिटी व्हॅल्यू 2,00,000 पर्यंत ठेवलेली आहे. आयदर कार्डलेस ट्रान्झॅक्शनमध्ये 20,000 का लिहिलेलं आहे, की तुमच्यामध्ये फक्त अकाउंट नंबरच आणि त्याला काय तुमची जास्त पिन नंबरच तेवढा व्हॅलिडेशन त्याच्यामध्ये होते. ठीक आहे. नेक्स्ट त्याच पेज नंबर 466 वरती कंटिन्यू करूया. फीचर्स बघितलेले आपण. त्याच्यानंतर वर्ल्ड वाईड मोर अँड मोर बँक्स आर डिप्लॉयिंग ATMs which can accept deposits and reuse the cash for dispensing. A sizable percentage of the world's ATMs are now capable of cash recycling. Cash recycling reduces cash management cost for banks and provides ATM users with valuable functionality. Perhaps the most significant impact of cash recycler is their capabilities of some sorting out damaged soil and counterfeit notes over a period of time, and with the enough machine deployed, they will improve the quality of the currency in circulation, which will go a long way in helping RBI maintain a steady supply of fresh bank notes under its clean note policy. ह्याच्यामध्ये बऱ्याचदा पेज नंबर 466 कंप्लीट झालेलं आहे. त्याच्या पुढचं आहे. पण क्लीन नोट्स आणि बँकेची पॉलिसी त्या प्रमाणे बऱ्याचदा की रियुजेबल ज्या एटीएम मध्ये आपण कॅश भरतोय त्यावेळेला बऱ्याचदा ते डिस्पेन्स होत नसल्यामुळं की आपण फ्रेश नोट्स सर्क्युलेशन मध्ये ठेवतोय. बरोबर आणि सॉइल नोट्स आणि ह्या ट्रेसेबल होत असल्यामुळं तिथं कस्टमरला सुद्धा त्या नोटा रिजेक्ट केल्या जातात. ठीक आहे. पेज नंबर 467 बघा. पेज नंबर 467 मध्ये किओस्क ही कॉन्सेप्ट डिफाईन केलेली आहे. किओस्क म्हणजे काय आहे, की आताच तुम्हाला म्हटलं, की थीस आर द टाइप्स ऑफ एटीएम्स असं सुद्धा म्हणू शकतोय. थीस आर द फीचर्स ऑफ एटीएम मशीन्स असं सुद्धा म्हणू शकतोय. पण ॲप्लिकेशन्स बघा इथे जर बघायचं गेलं तर ॲप्लिकेशन ऑफ इंटरॅक्टिव्ह किओस्क कुठं-कुठं असतील? तर बेनिफिट पहिल्यांदा किओस्क कसं वर्क होते त्याच्याविषयी कुठं-कुठं ॲप्लिकेबल आहे? वेगवेगळ्या म्युनिसिपालिटीज आहेत, हॉस्पिटॅलिटीज आहेत, हेल्थकेअर सेंटर्स आहेत, रिटेल आउटडोअर्स आहेत. बँकिंगमध्ये तर होतोच. बँकिंगमध्ये वेगवेगळ्या कारणासाठी होतोय. पब्लिक ट्रान्सपोर्ट मी जिथं म्हटलं तिकीट वेंडिंग मशीन्स असेल, हॉस्पिटॅलिटी जिथं तुम्ही म्हणताय जसं मॉल्स वगैरे जिथं असतील तशा पद्धतीनं. फास्ट फूड रेस्टॉरंट्समध्ये तुम्हाला बघायला मिळतात, की क्यू मशीन जिथं असते त्याच्यामध्ये तुम्ही स्वतःचं सेल्फ सर्व्हिस ज्याला म्हणतात ते सुद्धा ह्या किओस्कद्वारे वापर केला जातोय अक्रॉस इंडस्ट्रीज. आता बघा कुठल्या पद्धतीचे किओस्क आहेत. मी जरासं पुस्तकातलं वाचण्यापूर्वी ह्यातल्या गोष्टी जरासं सांगू इच्छितो म्हणून. सेल्फ सर्व्हिस किओस्क. सेल्फ सर्व्हिस किओस्क काय आहेत, की टाइप्स ऑफ किओस्क. सेल्फ सर्व्हिस किओस्क तुम्हाला आताच म्हटलं, की जिथं हॉटेल हॅलो, हू इज धिस? राकेश कोण आहे हा? सर काय झालं? नाही, राकेश हे तुम्ही काहीतरी तिथं स्क्रीनवरती हे करताय का तुमच्या? नाही, मी एडिटिंग राकेश करताय? नाहीये. हां. नाही, अचानक राकेश थांबलात म्हणून विचारलं. राकेश बिडकर कोण? काय झालं? ते काय करायला लागले? एक मिनिट कोणीतरी ते तिच्यावरती स्क्रीन हे करते. अरे बापरे! हा, स्क्रीनवर काहीतरी चालू आहे त्याचं. हो, हो. एक मिनिट थांबा. त्याला ब्लॉक करून टाकतो ना मग. पार्टिसिपेंट्स. काय करायला लागले बाबा खरंच.
ठीक आहे, असू दे. आपण त्याला कुठं राकेश बिडकर. बहुतेक काहीतरी मार्क केलंय काय? हा, मार्क राकेश काय करताय तुम्ही? ऋषिकेश, सॉरी. ऋषिकेश असेल सर, राकेश नाही, सॉरी, ऋषिकेश. ऋषिकेश काय तुम्हाला काहीतरी दाखवायचं आहे का? हॅलो. हॅलो, हा सर. ऋषिकेश बोलताय ना? हो सर. सर सॉरी, चुकून झाले ते. हा, ठीक आहे. चुकून झाले सर, सॉरी. ओके ओके ओके. ओके, कंटिन्यू करूया. तेवढं काही महत्वाचं नाही, ते सुद्धा मार्किंग करतोय. सेल्फ सर्व्हिस किओस्क, इन्फॉर्मेशन किओस्क, इंटरनेट किओस्क, वे फाइंडिंग किओस्क आणि ऍडव्हर्टाइजमेंट स्टँडिंग डिस्प्लेस. याच्यामध्ये बघा, सेल्फ सर्व्हिसिंग किओस्क हे तुम्हाला आता सांगितले की किओस्क जिथं क्यू वगैरे आहे, की ज्याच्यामध्ये रेस्टॉरंट्स आहेत, जिथं फास्ट फूड सेंटर्स आहेत, ज्याच्यामध्ये ज्या गोष्टी आपल्याला क्यू मध्ये किंवा स्वतःच्या स्वतः घ्यायच्या त्या ठिकाणी घेतल्या जातील. अशा ठिकाणी सेल्फ सर्व्हिस किओस्क, जिथं तुम्ही स्वतः अमाउंट टाकायचे किंवा पे करायचं आहे आणि त्याचा वापर करून तुम्हाला एक टोकन जनरेट होईल. तर टोकनद्वारे तुम्ही काय घेतले वगैरे ते तो सेम कॉन्सेप्ट इथं सेल्फ सर्व्हिस किओस्कमध्ये. इन्फॉर्मेशन किओस्क म्हणजे जिथं एखादं ग्लोबल थिएटर्स आहे किंवा कुठला तरी पिक्चर कुठं लागलाय किंवा कुठली बस कुठं जाणार आहे, ही जी काही इन्फॉर्मेशन लागते त्या ठिकाणीचं जे किओस्क आहे त्याला इन्फॉर्मेशन किओस्क आहे म्हणतात. इंटरनेट किओस्क म्हणजे बऱ्याच ठिकाणी इंटरनेट ची गरज आहे, जिथं पब्लिक प्लेसेसमध्ये इंटरनेट वापरलेला असतोय, जे रिक्वायर्ड असतात, की ज्याच्यामध्ये एखादी माहिती आपल्याला बघायची असते, की एखादं Googleमध्ये सर्च करायचं की कुठं आपल्याला जायचं आहे. वे फाइंडिंग किओस्क म्हणजे मॅप वगैरे बघायचे आहेत. पब्लिक प्लेसेसमध्ये इंटरनेटची वायफायची फॅसिलिटी दिलेली असते. ते इंटरनेट किओस्कमध्ये येते, की पब्लिकला कुठल्याही गोष्टीचा इंटरनेटचा वापर करायचा असेल, तर त्याच्यासाठी ठेवलेलं जे एटीएम मशीन्स आहे, त्याच्यामध्ये सुद्धा अ, या लोकांसाठी किंवा पब्लिकसाठी किओस्कच्या रूपाने इंटरनेट किओस्कची सुविधा दिली जाते. ॲडव्हर्टाइजमेंट स्टँडिंग डिस्प्लेज, तुम्ही बऱ्याच ठिकाणी बघितलं असेल, की नुसतंच एटीएम बसवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या बँकांचं, कंपनीचं आणि व्हेंडर्सचं ॲडव्हर्टायझिंग डिस्प्ले केलेलं जातं. तर हे थोडे टाइप्स आहेत किओस्कचे. त्याच्यानंतर जर बघायला गेलं तर पासबुक प्रिंटिंग आहे. त्याच्यापूर्वी आपण जरासं बुकमध्ये बघूया. पेज नंबर 467 जे आपण आता बघितलं तेच असेल याच्यामध्ये. आणि इलेक्ट्रॉनिक किओस्क in a bank is a small electronic computerized box structure which helps user to inquire, print, transact. इन्क्वायर बॅलन्स इन्क्वायरी करू शकतो, प्रिंट म्हणजे पासबुक प्रिंटिंग करू शकतो, ट्रान्झॅक्ट म्हणजे फंड ट्रान्सफर करू शकतो. दीज केवायसी कार्ड डिप्लॉयड इन प्लेसेस विथ हाय फूट ट्रॉफिक लाईक एअरपोर्ट्स, मॉल्स एटसेट्रा. दीज किओस्क आर एसेन्शियली अनमॅनड. अनमॅनड म्हणजे कसं, की जिथं ज्याला मॅन पॉवरची काही गरज नाही. When an electronic kiosk is built with the artificial intelligence AI, it can provide customers with an experience that in some cases is quite similar to that of the manned kiosk. The purpose of introducing kiosk in banking was to facilitate primary banking services at strategic locations depending on the services offered. Apart from helping the customers to transact without visiting the branch, kiosk also helps those living in remote villages locations who are deprived of banking services. आता जसं म्हटलं की deprived of banking services म्हणजे बँकिंग सर्व्हिसेस पासून वंचित आहेत. आणि त्यालाच काय म्हणतोय की आपण फायनान्शियल इन्क्लुजन म्हणतोय. आणि दॅट इज द रिझन हे विदाउट मॅनड, अनमॅनड ज्याला म्हणतोय किंवा विदाउट हेल्पिंग ऑफ ह्युमन बीइंग्स, these kiosks are working so with built-in artificial intelligence. So they can be installed, they can be placed in remote areas like villages and
towns, remote locations. These are many types of kiosks offering financial as well as non-financial services. These kiosks are also used for marketing bank products. ते तुम्ही म्हटलं तसं ऍडव्हर्टाइजमेंट स्टँडिंग डिस्प्ले होईल त्याच्यामध्ये. Kiosk in banks can be multifunctional. Banks can offer hassle-free and customer-friendly banking services through kiosk by leveraging technology. Banks have been launching variants of innovative self-service kiosks offering a number of customer-centric services from single kiosk. पण मग कुठल्या कुठल्या सर्व्हिसेस असतील आपल्या बँकेमध्ये? आपण रेग्युलरली बघायला गेलं तर एटीएम मध्ये बॅलन्स इन्क्वायरी देतोय, पासबुक सॉरी बॅलन्स इन्क्वायरी देतोय, मिनी स्टेटमेंट देतोय, चेंज करण्यासाठी पिन चेंज फॅसिलिटी आहे आणि बऱ्याच गोष्टीमध्ये बघायला गेलं तर फंड ट्रान्सफर सॉरी कॅश विड्रॉल सुद्धा आपण करू शकतोय. आणि सीडीएम जर असेल तर ज्याला सीडी सायकलर म्हणतोय त्याच्यामध्ये कॅश डिपॉझिट सुद्धा केले जाते. त्या सगळ्या गोष्टी ह्या प्रत्येक ठिकाणी असणारच आहेत. अपार्ट फ्रॉम दिस व्हेरियस नवीन थिंग्स काय ऍड केलेले असतील तर त्या किऑस्क मध्ये कुठले आहेत की तुम्हाला प्रिंटिंग करू शकतोय. कुठलं प्रिंटिंग करू शकतोय? पासबुक प्रिंटिंग करू शकताय. ठीक आहे. चेक डिपॉझिट करू शकताय. सीटीएस इंटरफेस ज्याला आता माहिती आहे की आपण चेक ट्रान्झॅक्शन सिस्टीम्स आहे त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं तर चेक कलेक्ट केल्यानंतर तो स्कॅन करायला लागतो आणि स्कॅन केल्यानंतर मग तुम्हाला एनपीसीआय आउटवर्ड ज्याला म्हणतात सीटीएस आउटवर्ड त्याच्या थ्रू तुम्हाला एक एक्सएमएल फाईल करून अपलोड करायला लागते. तर ही सगळी प्रोसेस कमी करण्यासाठी नुसतंच ज्या चेकमध्ये एटीएम मशीन ज्याला म्हणतोय आपण किंवा किऑस्क ज्याला म्हणतोय त्याच्यामध्ये चेक डिपॉझिट केला की ऑटोमॅटिक त्याची एनपीसीआयची फाईल तयार होते. तुम्हाला माहिती असेल तर त्याच्यामध्ये 2 फाईल येतात, एक एक्सएमएल फाईल आणि एक इमेज फाईल. तर इमेज फाईल मध्ये 3 पार्ट फ्रंट, बॅक आणि रिअर फ्रंट. ओके. तर ह्या गोष्टी सगळ्या ऑटोमॅटिक तयार होतील आणि एक्सएमएल फाईल तयार होऊन एनपीसीआयच्या पोर्टल पर्यंत अपलोड करायची व्यवस्था ह्या किऑस्क मध्ये केलेली असते. म्हणजे किती इंटरव्हेन्शन कमी होईल की तुमचा जर ब्रँच लोकेशन रिमोट प्लेसेसला असेल आणि तुमचा जर ब्रँच मधला शिपाई तुमचं चेक कलेक्ट करून एचओ ला आणत असेल, एचओ मध्ये स्कॅनिंग होत असेल, स्कॅन केलेल्या माणसाकडनं ते फाईल तयार केली जाईल, फाईल केल्यानंतर पोर्टलवरती अपलोड केलं जाईल, मग त्याची अक्नॉलेजमेंट येईल. हे सगळं करण्यासाठी होस्ट टू होस्ट ज्याला म्हणतोय. एकदा चेकबुक किऑस्क मध्ये घातला चेक तर चेक डिपॉझिट केल्यानंतर सीटीएस इंटरफेस सुद्धा त्याचा कनेक्ट केला जाईल आणि एनपीसीआयच्या साईट पर्यंत त्याची एक्सएमएल फाईल अपलोड केली जाईल. इथपर्यंत किऑस्कचं काम होते. त्यामुळे मॅन्युअल इंटरप्रिनेशन ज्याला म्हणतोय ते किती प्रमाणात नगण्य आहे ते तुम्हाला कळेल. ओपनिंग ऑफ नो फ्रिल अकाउंट. नो फ्रिल अकाउंट म्हणजे काय तुम्हाला सरांनी सांगितलं असेल, आयदर ज्याच्यामध्ये लो बॅलन्स अकाउंट ज्याला म्हणतोय आपण किंवा झिरो बॅलन्स अकाउंट ज्याला म्हणतोय त्याच्यामध्ये केवायसी ही जरा शिथिल असते, ज्याच्यामध्ये आधार कार्ड किंवा तुम्ही विदाऊट पॅन सुद्धा अकाउंट ओपन करू शकता. तर ती त्या टाईपचे अकाउंट जे आहेत जिला नो फ्रिल अकाउंट्स आहेत ती तुम्ही नुसतंच त्याचं अकाउंट नाव वगैरे घेऊन किंवा आधार कार्ड नंबर किंवा पॅन कार्ड नंबर घेऊन सुद्धा ह्याच्यामध्ये नो फ्रिल अकाउंट ओपन करण्याची आपण फॅसिलिटी देऊ शकतोय या किऑस्क मध्ये. कॅश डिपॉझिट आहे, कॅश विड्रॉल आहे, बिल पेमेंट. बिल पेमेंट जर बघायला गेलं तर बऱ्याच लाईट बिल भरू शकताय तुम्ही, पोस्टपेड रिचार्ज करू शकताय, तुमचे टाटा स्कायची बिल्स वगैरे असतील तर त्या सगळ्या प्रकारची बिल जे बिलिंग किऑस्क ज्याला म्हणू आपण तर ते वेगवेगळ्या प्रकारचे बिलिंग किऑस्क मध्ये वेगवेगळी बिल्स सुद्धा आपल्याला भरता येतील. Kiosk banking machine distinguishes itself from the traditional ATMs by offering different services. They are often equipped with a full-fledged keyboard with trackball, a barcode scanner, a cash acceptor, such as touch or non-touch screen display. हे व्हिडिओ सगळं बाकीच्या गोष्टी सगळ्या एटीएम मध्ये असतातच. बारकोड स्कॅनर आणि हे जे पासबुक स्कॅनर जे आहेत, प्रिंटर जे आहेत, पासबुक प्रिंटर आणि बारकोड स्कॅनर हे वेगवेगळे बसवलेले डिव्हाइस असतात. त्याचा इंटरफेस त्या कॉम्प्युटर ही एटीएम मशीन्स किऑस्क हे नथिंग बट द कॉम्प्युटर. त्याच्यामध्ये आत एक कॉम्प्युटर सीपीयू ज्याला म्हणतोय ते आपण बघितला होता, तो सीपीयू त्याच्यामध्ये असतोय, मॉनिटर त्याच्यामध्ये जो डिस्प्लेला जोडलेला असतोय. ह्या गोष्टी आतल्या साईडला बसवलेल्या असतात, कॅशचे ट्रे असतात आणि त्याच्या थ्रू वेगवेगळे आता पासबुक असेल तर त्याची अरेंजमेंट अशी केलेली असते की तिथं पासबुक टाकायला स्लॉट केलेला असेल. तर अशा गोष्टी त्या बॉक्समध्ये ज्याला किऑस्क म्हणतोय त्याच्यामध्ये अरेंज केलेले असतात. ठीक आहे. त्याच्या पुढचा जो पार्ट आहे तो आहे
पेज नंबर 468 बघा, पासबुक प्रिंटिंग किओस्क. एक असं असे की सेल्फ सर्व्हिस पासबुक प्रिंटिंग इज अन ऑटोमेटेड किओस्क wherein customer can print their passbook on their own. म्हणजे काय की आपण पासबुक काढले तर ते ऑटोमॅटिक जिथून संपलं होतं तिथून ते ऑटोमॅटिक बिलअप केलं जाईल आणि तुम्हाला पासबुक मिळेल. ह्याच्यामध्ये आपला एक काउंटरवरती फुल प्लेस क्लार्क आपण बसवलेला असतो की दिवसभर तो नुसतं पासबुकच भरत असते. मग त्याचा आउटपुट काय? 0. काय पासबुक भरण्यात काही लॉजिक लागत नाही, काय डोकं लागत नाही. घालायचं, काढायचं. त्यामुळं त्याचं जे इनबिल्ट पोटेन्शियल आहे ते बँकेसाठी वापरलं जात नाही. मग ही जी ज्याला आपण मराठी भाषेत गाढव काम म्हणतोय, तर ते गाढव काम करायसाठी मनुष्य प्राण्याला, मनुष्य जो ह्युमन बिईंग म्हणतोय त्याला, वेल एज्युकेटेड जो पर्सन असतोय, शेवटी क्लार्क जरी म्हटलं तरी BA BCom चा जरी माणूस घेतोय आपण बँकेत, तर त्या लेवलचं काम त्याचं नसल्यामुळं ही जी गाढव कामासाठी ही मशीन डेव्हलप केलेली आहे. म्हणजे टेक्नॉलॉजीचा वापर असा केलेला आहे. सो सेल्फ सर्व्हिस मशीन जिथं आहे, ती सेल्फ सर्व्हिस पासबुक प्रिंटिंग मशीन किओस्क SSPBP recognizes the account details from the magnetic strip placed on the passbook. Through these details, kiosk fetches the account transaction details and prints it on passbook. Customers can use this facility 20. हे काही सांगण्याची गरज नाही की इन्स्टॉल ई लॉबी आहे ज्याला म्हणतोय आपण, जिथं पासबुक प्रिंटर ठेवलेला आहे, किओस्क ठेवलेला आहे आणि ATM मशीन ठेवलेलं आहे. इव्हन तो कॅश रिसायकलर ठेवला तर त्या सगळ्याच गोष्टी होऊ शकतात. Some of the silent features of this product are self-service passbook printers is a fully automated machines having the ability to auto flip, auto align, update the customer passbook without any intervention of branch staff or the customer. आता ह्याच्यामध्ये सांगायचं झालं तर पूर्वी कसं होतं की अकाउंट नंबर टाकला की तुम्हाला मग पासबुक एंट्री करायला लागायची, बेसिक गोष्टी तर एंटर करायला लागतील. पण आता ते मॅग्नेटिक स्ट्रिप किंवा जर इन फ्युचर मध्ये त्याला चिप कार्ड जर केलं तर त्या गोष्टीमध्ये तुम्हाला सिक्युरिटी पण आहे आणि स्ट्रिपमुळे तुमचा डेटा जो सेव्ह केलेला असतो अकाउंट नंबर आणि बाकीच्या गोष्टी त्या सगळ्याच रीड केल्या जातील. इट इज अ स्पेशलाइज्ड मशीन वेअर कस्टमर हॅज टू सिम्पली इन्सर्ट पासबुक विथ ओनली कव्हर पेज ओपनड अँड दस इट इज व्हेरी कन्व्हिनियंट फॉर ऑल स्टार्टा ऑफ कस्टमर्स. कुठल्याही कस्टमरला फक्त एनवलप उघडतोय तसं फक्त कव्हर पेज उघडायचं आणि ढकलायचं. बाकीचे ते पेज नंबर कुठे गेले, काय गेले ते ऑटोमॅटिक रीड करेल आणि तिथं ते फ्लिप करेल आणि अलाइन करेल. मशीन्स विल ऑटोमॅटिकली फ्लिप अँड अलाइन द पेजेस अँड प्रिंट ऑन अप्रोप्रिएट पेज अँड लोकेशन. कारण की त्याच्या मेमरीमध्ये स्टोअर असते की आपण सुद्धा बघा आपल्या पासबुक मध्ये जरी घातलं तर ते प्रिंट फ्रॉम लास्ट लाईन म्हटलं की आपण ते ऑटोमॅटिक त्या शेवटच्या पेजवरती जात आहे. आपण फक्त काय करतोय ते शेवटचं पान ओपन करून तिथं टाकतोय आणि शेवटची लाईन ऑटोमॅटिक येते. तर या केसमध्ये इथं फक्त कव्हर पेज ओपन केले की ऑटोमॅटिक शेवटच्या पानामध्ये फ्लिप करत जाईल आणि तिथून ते राईट करत जाईल. Passbook used in SSPB is magnetic strip based. It will bear a pre-printed number which is already stored in the magnetic strip of the passbook and mapped with the customer's account. जसं ATM कार्ड मॅप केले जाते तसंच हे पासबुक पण त्या तुमच्या कशाला अकाउंटला लिंक केले जाते. मग ह्याच्यासाठी मॅग्नेटिक स्ट्रिप जिथं बोलले जाते त्याच्यापूर्वी काय होतं की बारकोड जो प्रकार होता तर बारकोड त्या कव्हर पेजवरती प्रिंट केला जायचा आणि त्या बारकोड रीडर वरून तो अकाउंट नंबर आणि त्याचं खात्याचे डिटेल्स रीड करत होते. ठीक आहे. तर अकाउंट नंबर आणि बाकीच्या गोष्टी रीड केल्या की त्याला त्याच्या हिस्ट्रीमध्ये पाठीमागचं ट्रान्झॅक्शन किती झाले वगैरे ते ऑटोमॅटिकच कळत होते. पासबुक पेजेस हॅव बीन मेड विथ ग्रे स्केल स्ट्रिप्स फॅसिलिटिंग इझी रिडिंग. त्या गोष्टी त्या जरा डिझाईनच्या आणि ह्याच्या पर्पज मध्ये ते डिफाईन केलेल्या होत्या. सिम्पल अँड कस्टमर कन्व्हिनियंट प्रोसेस. ह्याच्यामध्ये किती इझी टास्क झालेला आहे पासबुक प्रिंटिंग किओस्कमुळं की ज्याच्यामध्ये फक्त आपण पेज कव्हर पेज ओपन करून जरी काढलं तर शेवटी आपला बॅलन्स आणि ट्रान्झॅक्शन काउंट प्रिंट होऊन ऑटोमॅटिक आपल्याला पासबुक प्रिंट होऊन मिळत होतं. नो मॅन्युअल इंटरव्हेन्शन आणि ब्रांच ऑफिशियल रिक्वायर्ड. सर्व्हिसेस अवेलेबल 24/7. ई लॉबी किंवा ATM केबिन्स मध्ये आपण हे इन्स्टॉल करते. हेच ह्याच्यामध्ये सुद्धा पेज नंबर 468 मध्ये सुद्धा लिहिलेलं आहे की पासबुक प्रिंटिंग किओस्क इज अन ऑटोमेटेड किओस्क वेअर कस्टमर कॅन प्रिंट दिस पासबुक ऑन हिज ओन. ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये फीचर्स पण असेच दिलेले आहेत. तर काय
इट इज फुल्ली ऑटोमेटेड मशीन्स हॅव्हिंग एबिलिटी टू ऑटो क्लिक वगैरे हे आता जे डिस्कस केलेले तोच पॉइंट आहे, त्याच्यामध्ये वेगळं काही नाही. वेगळं काही दिसतं का? नाहीच आहे, कारण की त्याच्या पासबुक प्रिंटिंगच्या काय विषयच नाही की तेच प्रिंटिंग करणार आहे. त्याच्यानंतरचा जो भाग आहे तो काय आहे? कॅश डिपॉझिट मशीन्स. बघा कॅश डिपॉझिट मशीन्स पेज नंबर 468. द कॅश डिपॉझिट मशीन्स बेटर नोन ॲज ऑटोमेटेड डिपॉझिट कम विथड्रॉवल मशीन्स EDWM. कॅश डिपॉझिट म्हणजे काय? आता जसं कॅश रिसायकलर म्हटलं त्याला कॅश डिपॉझिट मशीन सुद्धा आपण म्हणू शकतो. बघ त्याच्यामध्ये काय ATM like machines that allows you to deposit cash directly into your account using the ATM कम डेबिट कार्ड. प्रत्येक ठिकाणी लक्षात ठेवा ATM किंवा डेबिट कार्ड ATM डेबिट कार्ड हे कंपल्सरी आहे, त्याच्या थ्रूच तुमचं ते कार्ड लिंक केलेल्या अकाउंटला ट्रान्झॅक्शन होत आहे. यू कॅन यूज दिस मशीन टू इन्स्टंटली क्रेडिट युअर अकाउंट विदाउट व्हिजिटिंग द ब्रँच. तुम्ही कुठल्याही बँकेच्या कॅश डिपॉझिट मशीन मध्ये गेलात आणि तिथं तुमच्या ATM कार्डचा वापर केला आणि त्या ATM कार्डला लिंक असलेल्या अकाउंट मध्ये तुमचे पैसे जमा होतात विदिन फ्रॅक्शन ऑफ सेकंड. जसं विड्रॉ करता येतात विदिन सेकंद आणि जेवढे अमाऊंट हवी आपल्याला ते ATM डेबिट कार्डचा किंवा क्रेडिट कार्डचा आपण वापर करतोय, त्याच पद्धतीने कॅश डिपॉझिट ATMचा वापर जर केला तर तुमच्या ATM कार्डला जे लिंक अकाउंट आहे त्या अकाउंटमध्ये तुम्ही भारतातल्या कुठल्याही कॅश डिपॉझिट मशीन मधून पैसे डिपॉझिट केले तर ते तुमच्या अकाउंटमध्ये रिफ्लेक्ट होतात. इन्स्टंटली क्रेडिट युअर अकाउंट विदाउट द व्हिजिटिंग द ब्रँच. मग त्याच्यासाठी तुम्हाला ब्रँच मध्ये जाऊन कॅश डिपॉझिट करायची काहीही गरज नाही. द ट्रान्झॅक्शन रिसिप्ट्स अलॉंग also gives you your updated account balance. Some of the silent features of these products are instant credit of cash deposit into your own account, quick and convenient way to deposit a cash, paperless transactions. पेपरलेस म्हणजे का की तुम्हाला स्लिप भरून द्यायला लागणार नाही, डायरेक्ट कॅश डिपॉझिट भरली की ऑटोमॅटिक तुमच्या खात्यात जमा होईल. क्विक अँड कन्व्हिनियंट वे टू कॅश डिपॉझिट. कुठल्याही रांग वगैरे लागणार नाही. वेटिंग मध्ये राहा, टोकन घ्या, टोकन आल्यानंतर नंबर कॅशियर पुकारणार, मग ते घ्या, मग त्याचा मूड प्रमाणे तुम्हाला घेणार, थांबायला लागणार. इथं काही मूडवरती काम चालणार नाही. कॅश घाला, तुमच्या खात्यात जमा डायरेक्ट. जिथे जर ते वेटिंगला कॅश डिपॉझिटला क्यू असेल तितकाच. The per transaction limit is 49,900. It depends upon the bank. For cardless deposit and through the debit card, ते मगासारखंच की 2 लाखाच्या वर आपण मगाशी कॅश रिसायकलर सुद्धा पाहिला होता. You can also deposit cash in your PPF, RD and loan accounts. तुमचा RDचा हप्ता असेल, PPF अकाउंट असेल, कर्जाला असेल तर तिथे तुम्हाला अकाउंट मेन्शन करायला लागेल आणि त्या मेन्शन केलेल्या अकाउंट मध्ये तुम्हाला पैसे डिपॉझिट करता येतील. आता बऱ्याच ठिकाणी कार्ड बेस्ड ट्रान्झॅक्शन आहे आणि कार्डलेस ट्रान्झॅक्शन आहे. कार्डलेस ट्रान्झॅक्शन असेल, कार्ड रिलेटेड ट्रान्झॅक्शन असेल तर ते तुमच्या अकाउंट लिंक जो केलेला आहे त्याच लाईट गेली. जिथं का अकाउंट लिंक केलेले त्या अकाउंट मध्ये पैसे जातील. आणि कार्डलेस ट्रान्झॅक्शन मध्ये तुम्हाला काय करायला लागेल की तुमचा अकाउंट नंबर म्हणजे कर्जाचा असेल, FDचा असेल, PPF असेल तर RDचा असेल तर तिथे तुम्हाला डिपॉझिट करायसाठी विचारलं जाईल. अप टू 200 करन्सी नोट्स कॅन बी डिपॉझिट. जो किती साईज आहे त्या नोटेचा तर डिपेंडिंग अपॉन द 200 करन्सी नोट्स तिथं आपण एका वेळी डिपॉझिट करू शकतोय इन अ सिंगल ट्रान्झॅक्शन. द ADWM ओनली. ADWM म्हणजे काय? ॲडव्हान्स्ड कॅश ऑटोमेटेड डिपॉझिट कम विड्रॉवल मशीन. ठीक आहे. ओनली ऍक्सेप्ट डिनॉमिनेशन्स फॉर 100, 200, 500 अँड 2000. म्हणजे जे काय आता रेग्युलर करन्सी नोट्स चालू आहेत त्या करन्सी मध्ये कॅश डिपॉझिट ऍक्सेप्ट केलं जाईल. बघा कॅश डिपॉझिट मशीन पेज नंबर 468. कॅश डिपॉझिट मशीन्स अलाउज कस्टमर्स टू डिपॉझिट मनी युजिंग द डेबिट कार्ड और अकाउंट नंबर. मी आता जसं सांगितलं त्या पद्धतीनं जी स्क्रीन शेअर केलेलं आहे त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला पुस्तकात जे आहेत तेच तुम्हाला इथं बघायला मिळेल. वन ऑफ द रिमार्केबल फीचर्स ऑफ CDM इज अकाउंट क्रेडिटेड इन्स्टंटली. जसं डेबिट कार्डला आपल्याला डेबिट ATM स्वॅप केल्यानंतर किंवा ATM मधून पैसे काढताना आपल्याला कॅश लगेच मिळते आणि खात्याला डेबिट पडते, तसंच आपण जेव्हा कॅश डिपॉझिट करतोय त्यावेळेला लगेच कॅश डिपॉझिट होते आणि आपल्याला स्लिप येते. किती डिपॉझिट केलेली आहे, किती सॉइल नोट आहेत, किती रेग्युलर नोट आहेत किंवा कुठली त्यातली जर इलिगल टेंडर असेल तर त्या गोष्टीसाठी सुद्धा तुम्हाला
करन्सी किती म्हणजे आपण त्याला नाणेवारी जसे म्हणतोय तसे त्या पद्धतीची नाणेवारी सुद्धा आपल्याला स्लिपच्या रूपामध्ये मिळू शकते. इट इज अ सेल्फ सर्व्हिस टर्मिनल अँड डझंट रिक्वायर हेल्प ऑफ एनी बँक ऑफिशियल. आता बघितलेलं हासल फ्री मनी डिपॉझिट प्रोसेस, इन्स्टंट मनी क्रेडिट टू बँक अकाउंट, टाइम इज saved by avoiding queues in and filling deposit slips etc. Receives deposit receipts immediately, not necessary to segregate the denomination. तुम्ही आता सांगितलं त्या पद्धतीनं तुम्ही कुठल्याही सिक्वेन्स मध्ये तुम्ही नोटा ठेवू शकताय. त्याच्यामध्ये तुम्हाला असं नाही आहे की त्या सिक्वेन्स मध्ये नोटा ठेवायला पाहिजे की 100च्या नंतर 200च्या किंवा 500च्या असं काही नाही. ते एटीएम मशीन्स ऑटोमॅटिक कॅश तुमची सॉर्ट करेल आणि त्या बकेटमध्ये कॅश डिपॉझिट मशीन बकेटमध्ये पाठवून देते. ऍज पर द आरबीआय गाईडलाईन्स कस्टमर्स कॅन डिपॉझिट ओनली अप टू 49,900 किंवा 950 जो आहे पर अकाउंट पर डे इफ पॅन नंबर इज नॉट रेकॉर्डेड विथ द बँक. द डिपॉझिट मोर दॅन 49,950 पर अकाउंट पर डे पॅन नंबर शुड बी रजिस्टर्ड विथ द बँक. म्हणजे 50,000चा जो क्रायटेरिया आहे विथ कॅश विथ 50,000 विदाउट पॅन आणि विथ पॅन तोच क्रायटेरिया इथं सुद्धा कॅश डिपॉझिट असल्यामुळं लागू राहील. आणि 50,000च्या आत असेल तर पॅन नंबरची काही गरज नाही, पण 50,000च्या वरची जर डिपॉझिट करायची असेल तर तुम्हाला पॅन नंबर तुमच्या अकाउंटला किंवा कस्टमरला लिंक असला पाहिजे आणि तिची व्हॅलिडेशन केलेलं असते. कारण की जिथं पॅन नंबर नाही ते फील्ड चेक करले जाते आणि त्यावेळेला तुम्हाला जर 50,000च्या वर तुम्ही जर ट्रान्झॅक्शन करत असाल तर ते तुम्हाला अलाउड करत नाही. त्याच्यानंतर जो आहे तो आहे पेज नंबर 468 कंटिन्यू करतोय. बल्क नोट ऍक्सेप्टर्स. बल्क नोट ऍक्सेप्टर्स हे सेम प्रोसेस आहे. याच्यामध्ये कॅश डिपॉझिट मशीन्स म्हणा किंवा बल्क नोट ऍक्सेप्टर्स हे दोन्ही कॉन्सेप्ट सेम आहेत. बघा दिस द इनिशियल मॉडेल ऑफ एटीएम अलाउड युजर टू डिपॉझिट कॅश वाया एनव्हलप. एनव्हलप म्हणजे कसं की पूर्वी कॅश एनव्हलप मध्ये टाकायची, मग ती परत एनव्हलप जसं आता तुम्ही चेक डिपॉझिट करताय तसं त्याच्यात एनव्हलप मध्ये तुमचं अकाउंट नंबर आणि नाव लिहायचं आणि त्याच्यामध्ये डिपॉझिट करायचं. म्हणजे एक पोस्ट बॉक्सचं काम हे काय होतं ते आता बल्क डिपॉझिट म्हणजे आपण जसं बघतोय की आता जे सीडीएम मशीन ज्याला म्हणतोय त्यालाच बल्क नोट ऍक्सेप्टर सुद्धा म्हणूया आपण. व्हाया द मनी वुड बी देन कलेक्टेड, काउंटेड, व्हेरीफाईड अँड क्रेडिट रिलेटेड टू द अकाउंट ऑफ द कस्टमर. कस्टमर्स डिड नॉट हॅव सेन्स ऑफ सिक्युरिटी रिगार्डिंग द प्रोसेस. याच्यामध्ये कस्टमरला माहिती नाही की त्याच्यात फ्रॉड होईल काय किंवा ते पैसे त्याच्या खात्यात जमा होतील काय, काहीच त्याचा सेन्स नाही. अदर कॅश डिपॉझिट मशीन किंवा बल्क नोट ऍक्सेप्टर्स मशीन मध्ये तुम्हाला त्याची काउंटर स्लिप मिळणार आहे की डिनॉमिनेशन्स मिळणार आहे की किती नोटा तुम्ही भरल्या, किती नोटा सॉईल होत्या, किती नोटा इलिगल टेंडर होत्या किंवा फेक नोटा होत्या त्याला म्हणतोय. त्या नोटा नंतर त्याची बेरीज किती झाली आणि तेवढीच बेरीज तुमच्या खात्याला क्रेडिट झाली काय आणि तसं क्रेडिट झाल्याचं मेसेज सुद्धा त्या कस्टमरला रिसिव्ह झाला काय. The initial models of ATMs, with the invention of the bulk note acceptors, customers were allowed to deposit their amount in their account anytime without going to the bank. हे काय features common झालेले आहेत. BNA will work round to the clock and accept bulk amounts of deposit, sorts, count, and instantly credit the amount to the account of the depositor. BNA are installed. Page number 469. as well as ऑफसाईट. ऑनसाईट किंवा ऑफसाईट दोन्ही ठिकाणी हे बँक बल्क नोट ऍक्सेप्टर्स मशीन आपण बघू शकतोय. आफ्टर सक्सेसफुल लॉन्च ऑफ बल्क नोट ऍक्सेप्टर, बँक्स हॅव कम अप विथ द रिक्वायरमेंट ऑफ BNA orders any one can use BNA machines for cash deposits as well as withdrawal of cash. BNA machines banks to ease the pressure with the queues at the teller. आता तुम्हाला जर कळलं असेल तर की कॅशियरची कॅश हँडलिंग करण्याची जी ताकद आहे, कारण की कॅश मोजायला लागणारा वेळ मॅन्युअली भले त्याच्याकडे काउंटिंग मशीन असलं तरी त्याचं ते काउंट करून बल्क बंडल नोट मधून परत त्याला परत दिलेली कॅश याच्यामध्ये कॅशियरला लागलेला फरक, या सगळ्या गोष्टीचा जर विचार करायला गेला तर तुम्ही स्टेट बँके किंवा ह्या मोठ्या बँकांमध्ये गेला तर तिथं कॅश बल्क नोट ऍक्सेप्टर्स हे त्याच्या कॅशियरच्या साईडला ठेवलेलं असते
आणि त्याच्यामध्ये त्याचा अकाउंट नंबरचा इंटरफेस मारला की अकाउंट नंबर मारला आणि ती कॅश आहे तशी टाकली तर ती जेवढी ऑटोमॅटिक मोजते आणि ऑटोमॅटिक मोजून त्याला जी त्याच्या खात्यामध्ये ऍड केली जाते किंवा त्याला त्याचा मेसेज सुद्धा येतोय. हे बऱ्याच ठिकाणी जिथे ह्यूज कॅश कलेक्शन आहे त्या ठिकाणी हे बल्क नोट ऍक्सेप्टर्स हे मशीन्स वापरले जातात. जो पेज नंबर 469 चा पुढचा पॉइंट आहे सिक्युरिटी कंट्रोल्स फॉर एटीएम. हा जर तुम्ही आता बघायला गेलं तर ह्याच्याबद्दल बोलायचं झालं तर तुम्हाला कॉस्मॉस बँकेवरची जी गोष्ट आठवेल तुम्हाला 2018 मध्ये जी घटना झाली होती. काय झाली होती की एटीएम मशीन मधून जवळपास किती कोटी जवळपास 70-80 कोटी जवळपास आणि बाकीचे 20 कोटी जे होते ते आरटीजीएस मधून गेले होते. एनएफटी चॅनल आरटीजीएस आणि व्हिसा चॅनल मधून गेले होते आणि ते जे झाला होता की स्कॅम म्हणतो त्याला आपण किंवा अटॅक म्हणतो त्याला की तो अटॅक असा होता की तो अटॅकनं भारतीय पेमेंट सिस्टीम आणि डिजिटल चॅनल वरती इतका मोठा इम्पॅक्ट होऊन गेला की त्याच्यानंतर रिझर्व्ह बँक असेल किंवा वेगवेगळ्या अथॉरिटीज असतील तर त्याच्यावरती सिक्युरिटीवरती जास्त भर द्यायला लागली. आणि सिक्युरिटी काय होती की जो एटीएम स्विच आहे जो सर्व्हर आहे तोच क्लोन केला गेला होता आणि त्याच्याबरोबर एटीएम जे डेबिट कार्ड्स आहेत ती क्लोन केली होती आणि नंबर ऑफ एटीएम कार्ड्स डिस्ट्रीब्युटेड टू द जे फ्रॉडर्स होते त्यांच्याकडे दिली होती आणि वेगवेगळ्या सिटी मधल्या वेगवेगळ्या ठिकाणाहून बल्क मध्ये कॅश विड्रॉ केली जात होती आणि त्याच्यासाठी तो सर्व्हर रिडायरेक्ट केला होता तो व्हर्च्युअल मध्ये होता आणि जे पोर्ट ओपन करून त्यांना जे सीबीएस डेटाबेसचा ऍक्सेस मिळाला आणि स्विच मिळाला आणि त्याच्या थ्रू सगळं जे ट्रान्झॅक्शन होत होतं त्या कार्डद्वारे फेक कार्ड जी होती ती ऍक्सेप्टेड ओके म्हणून पाठवत होती. त्यामुळे एनपीसीआयच्या स्विचला सुद्धा ते कळलं नाही. इव्हन तो भारताबाहेर व्हिसा मास्टर मधनं पण पैसे विड्रॉ झाले. त्याच्यानंतर व्हिसानं ऍक्च्युली रिझर्व्ह बँकेला सांगितलं की नंबर ऑफ ट्रान्झॅक्शन जे व्हायला लागले ती चुकीचे व्हायला लागलेत आणि एवढे नंबर ऑफ ट्रान्झॅक्शन काउंट आतापर्यंत त्या कॉस्मॉस बँकेच्या कार्डवरती भारताबाहेर झालेला नव्हता तो भारताबाहेर व्हायला लागले. हे जरा चेक करा म्हणून ज्यावेळेला सांगितलं त्यावेळेला ही गोष्ट उघडकीस आली आणि नंतरला ही घटना घडली. त्याच्यानंतर 3 वर्ष जवळपास आता आपण बघू 18, 19, 20 आणि 21 या 3 वर्षात वेगवेगळे सायबर सिक्युरिटीच्या संदर्भातील पॉलिसी रिझर्व्ह बँकेनं वेगवेगळ्या बँकांना घातल्या. त्यातल्या त्यात कॉस्मॉस ही कोऑपरेटिव्ह बँक होती त्यामुळं कोऑपरेटिव्ह बँकांमध्ये यूसीबीज वरती हे जर रिस्ट्रिक्शन्स फार आलं आणि त्याच्यामध्ये बेसिक सायबर सिक्युरिटी कंट्रोल्स फॉर एटीएम्स आणि बाकीच्या चॅनलसाठी रिझर्व्ह बँकेनं घातलेले आहेत. काय बघा baseline cyber security controls for ATM which applications service provider was prescribed by RBI to all its regulated entities. A number of commercial banks, urban cooperative banks and other regulated entities are dependent upon the third party application service provider for shared services of ATM switch applications. Since these service providers are also have exposure to the payment system landscape, they are exposed to the associated with the cyber threats. RBI has instructed that certain baseline cyber security controls, the guidelines would require implemented of several measures to strengthen the process of deployment of changes in application software in the ecosystem, continuous surveillance, implementation controls on storage, processing and transmission of sensitive data, building capacity for forensic examinations, making the incident response mechanism more robust. Detailed guidelines in the regard were issued in December 31 डिसेंबर 2019 ला. त्याच्यामध्ये बेसिक कॉम्प्रिहेन्सिव्ह सायबर सिक्युरिटी गाईडलाईन्स याला म्हणतात. जे 19/10/2018 ला जे गाईडलाईन्स आल्या त्या गाईडलाईन्स अशा होत्या की बेसिक सायबर सिक्युरिटी गाईडलाईन्स. त्याच्यानंतर 31 डिसेंबर 19 ला ज्या आल्या त्या कॉम्प्रिहेन्सिव्ह म्हणजे ज्या तुम्हाला करायच्याच आहेत अशा गाईडलाईन्स आल्या. त्याच्यामध्ये 13 प्रकारच्या सिक्युरिटी कन्सेंट बँकांनी नेटवर्क आणि एटीएम आणि ह्या बाकीच्या गोष्टीसाठी करायच्या होत्या आणि त्याच्यानंतर बऱ्याच डेव्हलपमेंट होत गेलं. आता सुद्धा तुम्हाला इयरली सेल्फ असेसमेंट क्रायटेरिया तुम्हाला रिझर्व्ह बँक पाठवलेले आहे. तर तुमच्या आयटी डिपार्टमेंटला माहिती असेल कदाचित सेल्फ असेसमेंट तुम्हाला करायला सांगितलेलं आहे की तुम्ही कुठल्या क्लासमध्ये म्हणजे त्याच्यामध्ये लेवल 1, लेवल 2 आणि लेवल 3
लेवल 4 अशा पद्धतीचं क्लासिफिकेशन करायला सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये लेवल 1 मध्ये त्याच्यामध्ये काही बाकीच्या बेसिक गोष्टी आहेत. त्या क्रायटेरियामध्ये लेवल 1 येते. लेवल 2 मध्ये जसं मोबाईल बँकिंग वगैरे केलेलं आहे, SMS बँकिंग वगैरे ह्यांना आणि दुसऱ्याचं डेटा सेंटर वापरते त्यांना लेवल 2 मध्ये आहे. ज्यांना स्वतःचं डेटा सेंटर आहे त्यांना लेवल 3 मध्ये केलेलं आहे आणि ज्याच्याकडे स्वतःचा NFA स्विच आहे त्याला लेवल 4 कंप्लायन्स करायला सांगितलेलं आहे रिझर्व्ह बँकेनं. आणि हे दर महिन्याला दर वर्षाला हे सेल्फ असेसमेंटची कॉपी रिझर्व्ह बँकेला पाठवावी लागते. आणि तशाच पद्धतीचं जे पॉलिसी आहे सायबर सिक्युरिटी पॉलिसी, ज्याला इन्फॉर्मेशन सिक्युरिटी पॉलिसी, ही बोर्ड अप्रूव्ड पॉलिसी करायची आणि रिझर्व्ह बँकेला कंप्लायन्ससाठी पाठवायची होती. आणि जे बेसिक गाईडलाईन्स ज्याला डिजिटल डेप्थच्या चॅनलमध्ये, डिजिटल डेप्थ म्हणजे तुमच्या बँकेचे डिजिटल चॅनल्स किती आहेत आणि त्याचा सिक्युरिटीचा तुमच्याकडे काय मेजर्स आहेत ते तुम्हाला रिझर्व्ह बँकेला टाइम टू टाइम आता कळवायचं आहे. फ्रॉड मॅनेजमेंट सिस्टीमसाठी त्यांनी एक म्हटलेलं आहे की इन्सिडेंट रिस्पॉन्स मेकॅनिझम, त्याला इन्सिडेंट रिस्पॉन्स मॅनेजमेंट टीम ज्याला म्हणतात ती तुमची स्वतःची असायला पाहिजे, ज्याच्यामध्ये तुमचं मिडल लेवल मॅनेजमेंट आणि हायर लेवल मॅनेजमेंट यांची एक टीम असायला पाहिजे. आणि त्याच्या टीम थ्रू एखादी गोष्टीचा फ्रॉड झाला, एखादी गोष्टीची इन्सिडेंट घडली तर ती कशी हँडल करायची, कुणाकोणाला याच्या मेल्स पाठवायचे आहेत, कुणाकोणाला याची कल्पना द्यायच्या आहेत, पोलीस अथॉरिटीला द्यायचे आहे, NPCI ला द्यायचे आहे, IDRBT ला द्यायचे आहे की NC13 म्हणून एक कंपनी आहे त्याला द्यायचे आहे. अशा वेगवेगळ्या ठिकाणी त्या गोष्टीचा तुम्हाला फॉलोअप करायचा आहे. आणि अशा गोष्टी बऱ्याचशा गोष्टी ज्या रिस्ट्रिक्शन्स आणलेले आहेत तुम्हाला सायबर सिक्युरिटीचं माझ्याकडे प्रेझेंटेशन आहे ते एखाद्या वेळेस दाखवेन तुम्हाला उद्याच्या क्लासमध्ये. कारण की ज्या गोष्टी गरजेच्या आहेत ते दाखवणं पण गरजेचं आहे. एक अर्धा तासासाठी मी उद्या तुम्हाला सायबर सिक्युरिटीचं जे माझ्याकडे प्रेझेंटेशन आहे ते सुद्धा तुम्हाला दाखवतो. अदर कंट्रोल मेजर प्रिस्क्राइब फॉर सिक्युरिंग द ATMs हे सुद्धा मी तुम्हाला उद्याच्या स्लाइड्स मध्ये दाखवतो. आणि पर्सनल आयडेंटिफिकेशन नंबर याच्यामध्ये काही जास्त बोलण्यासारखं नाही. जो पिन आहे 4 डिजिट पिन आहे जो रॅन्डमली जनरेट होतो आणि तो नंबर ऑफ सिक्वेन्स असतात की 1 2 3 4 काय असेल तो त्या सिक्वेन्स मध्ये तुम्हाला कार्ड इन्सर्ट करताना हे केल्यानंतर कसं वापरायचं आहे ते पॉस्ट टर्मिनल्स मध्ये कसं वापरायचं आहे ह्या गोष्टी तिथे लिहिलेल्या आहेत. तर आज आपण इथे थांबतोय आणि उद्यापासून एनिथिंग. हॅलो हा बोला. सर, एक शंका आहे. हा. व्हाईट ATM मध्ये ना पेज नंबर 464 वर विच आर सेटअप ओन्ड अँड ऑपरेटेड बाय नॉन बँक्स आर कॉन्फिगरेशन, त्याचा अर्थ काय कळेल का? कुठला म्हणलास? When ATMs are owned and operated by non-bank entities, but they are not doing outsource ते म्हणताय काय? हा सर. पेज नंबर 466 किती नंबरचं हे बघताय तुम्ही? फर्स्ट लाईनला ATM विच आर सेटअप ओन्ड. 464 ना? हा. 464 मध्ये पहिली लाईन. ऑब्जेक्ट बिहाइंड सदर्न नेटवर्क 464 नवीन ह्याच्यातलं काय कुठलं म्हणताय? नवीन नवीन ह्याच्यातलं. लाईन. हा ओके. ATMs मी वर बघतोय. ATMs which are set up, owned and operated by non-banks are called white label ATMs. हे हा सर. काल तुम्ही नव्हता का लेक्चर मध्ये? होते की सर. आणि त्यातच ना दुसरी संख्या काय माहिती काय? पेज नंबर 465 नवीन पेज वर च्या पहिल्या 3 लाईन होई हे जरा कन्फ्युजन व्हायला सर. पहिल्यांदा एक एक क्लिअर करूया. हा. ATMs which are set up, owned and operated by non-banks are called as white label ATMs. नॉन बँक म्हणजे काय सांगा आता? NBFCs माहित आहे? जाणार बँक. हो माहित आहे सर. मग NBFCs म्हणजे नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनीज एंटिटीज. आणि रिझर्व्ह बँकेनं तुम्हाला कालच्या क्लासमध्ये पण मी सांगितलं होतं की रिझर्व्ह बँकेने काय केलेले आहे की 2012 मध्ये या परमिशन दिलेले आहे. कशासाठी? 1 जून 2012 पुढच्या पानावरती आहे बघा. इंट्रोडक्शन ऑफ व्हाईट लेबल ATMs. मी मगाशी सुद्धा सांगताना सुद्धा मी बोललो होतो की इन्क्लुजन, फायनान्शियल इन्क्लुजनच्या अंडरमध्ये समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत याचा प्रचार व्हावा आणि बँकांमध्ये ते फॅसिलिटी ATM इन्स्टॉल करायची तेवढी कॅपिटल इन्व्हेस्टमेंट करण्याची तयारी नव्हती. त्यामुळे सेटअप, ओन्ड अँड ऑपरेटेड. सेटअप म्हणजे काय की स्वतःच
एक टाटा कन्सल्टन्सी प्रायव्हेट लिमिटेड, जी भारतातली पहिली एनबीएफसी होती, तिनं पहिला व्हाईट लेबल एटीएम लावला. ती कंपनी नॉन बँकिंग कंपनी आहे. टाटाची कुठली बँक आहे का? नाही. नाही. त्यांनी सेटअप केला. म्हणजे त्यांनी काय केलं, एखादी प्रिमायसिस घेतली, तिथं ते एटीएम केबिन बघितली. एटीएम मशीनची केबिन माहित आहे ना? हो माहित आहे की. हा, तो सगळा सेटअप केला. एटीएम मशीन स्वतःच विकत आणलं आणि ते ऑपरेट करायला दिलं. आलं लक्षात? आलं. हा, मग हे व्हाईट लेबल एटीएम, जिथं बँकेचा काही संबंध नव्हता, त्यामुळं ते नॉन बँकिंग एंटिटीज हे चालवतं एटीएम म्हणून. याला काय म्हणायचं? व्हाईट लेबल एटीएम्स. हा, आता दुसरं काय होता प्रश्न? ब्राऊन मधल्या पहिल्या 3 लाईन्स. हा, ब्राऊन लेबल एटीएम. जर तुम्ही स्क्रीन बघायला लागलाय का? हो सर. हा, मग स्क्रीन मध्ये त्या दोन्हीचा डिफरन्स पण मला माहिती होतं, ह्या गोष्टी आहेत. तर ब्राऊन लेबल एटीएम मध्ये काय आहे की ब्राऊन लेबल एटीएम हे जॉईंट व्हेंचर म्हणजे काय? आता व्हाईट लेबल एटीएम तुम्हाला कळलंय, त्याच्यामध्ये बँकेचा कुठल्याही बँकेचा भाग नाही आहे. हा. तर ब्राऊन लेबल एटीएम मध्ये 2 भाग आहेत. एक आउटसोर्स एजन्सी. आउटसोर्स म्हणजे काय? दुसऱ्याला चालवायला देणे. बीओटी, बिल्ड ऑपरेट अँड ट्रान्सफर. हे कॉन्सेप्ट माहित आहे? बीओटी. हा, तर ते दुसरा एक वेंडर आहे, जो एजीएस नावाचं मी उदाहरण दिलं होतं की आणि रत्नाकर बँकेचं उदाहरण दिलं होतं आताच मगाशी. तुम्ही लेट जॉईन झालाय असं मला वाटतंय, की त्याच्यामध्ये 2 आउटसोर्स झालेले वेंडर आहे. तो काय करत असतो की एटीएम केबिन आहे, एटीएम मशीन आहे आणि बाकीचा जो पार्ट आहे तो मॅनेज करत असतोय. आणि बँक जी आहे ती त्याच्यामधली कॅश आणि तिथून पर्यंत सीबीएस पर्यंत जी कनेक्शन आहे नेटवर्क, त्याचं मॅनेजमेंट कोण करत असते? बँक करत असते. तर त्यामुळे काय होते, जॉईंट व्हेंचरनं हे एटीएम मशीन बसवलेलं असते, त्यामुळे त्याला ब्राऊन लेबल एटीएम म्हणतात. आणि ह्याच्यामध्ये ज्या बँकेचं सीबीएस आहे, ज्या बँकेने त्याच्यामध्ये कॅश ठेवलेली आहे, जी बँक स्पॉन्सर आहे, तर त्या बँकेचा लोगो किंवा त्या बँकेचं नाव त्याच्यामध्ये त्या आरबीएल बँक किंवा आरबीएल एजीएस असं काहीतरी त्याच्यामध्ये जॉईंट व्हेंचरनं लोगो असतोय. आणि व्हाईट लेबल एटीएम मध्ये कुठल्याही बँकेचा नाव नसते, बँक म्हणून नाव नसते. आलं लक्षात? आलं. हा, तर हे दोन्ही फक्त फरक आहेत आणि हे तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकताय. अदरवाईज मी रेकॉर्डिंग केलेलं आहे, ते तुम्हाला परत शेअर करेन. ठीक आहे? ओके. आणि सर, स्वतःच एटीएम जर असेल तर ते कोणत्या प्रकारात येते? स्वतःच्या म्हणजे स्वतःच ऑपरेट करताना स्वतःच सगळं? कुठलं म्हटलं? स्वतःचे एटीएम आहे बँकेचं. स्वतःच असतंय. तुमचंच एटीएम, तुमचीच केबिन, तुमचंच पैसे, तुमचाच माणूस. मग ते कोणत्या प्रकारामध्ये येते? रेग्युलर एटीएम. रेग्युलर मध्येच. हा, एटीएम अच्छा. ऑनसाइट आणि ऑफलाईन आपण बघितले ना. ऑनसाइट, ऑफसाइट, ऑनलाईन, ऑफलाईन एटीएम, हे सगळं काय जे चाललंय ते सगळे एटीएम आहे. जरी केओएस असेल, रिसायकलर असेल, सीडीएम असेल, कॅश बल्क अकाउंट नोट, हे जे काय आहे ते एटीएमच आहेत. एटीएम म्हणजे काय? ऑटोमॅटेड टेलर मशीन. हा. ते संज्ञा त्याला कॉन्सेप्ट आहे एटीएम ही. एटीएम तुमचं स्वतःच एटीएम असेल तर त्याला एटीएमच म्हणतात ना. मग त्याला काय म्हणणार? तुमच्या बँकेचं नाव काय? डीएसी बँक. कुठली? डीएसी. दादासाहेब अण्णासाहेब चौगुले ना. हा. डीएससी बँकेचं एटीएम इथे तुमच्या भाऊसिंगजी रोडला आहे ना. हो आहे की सर. मग तुझं नाव काय आहे तुमचं एटीएमला? डीएसी बँक. डीएससी बँक एटीएम म्हणताय की नाही? हो. मग ते एटीएम डीएससी बँकेचे एटीएम. व्हाईट लेबल असेल तर काय असेल, तिथं एटीएम बँक म्हणून नसणारच आहे, ते इंडी कॅश म्हणून असेल. किंवा ते वेगवेगळ्या फायनान्स कंपनी, श्रीराम फायनान्स असेल तर ते वेगळं असेल. तर जिथं नॉन बँकिंग कंपनीज आहेत, ज्यांना बँकिंग परमिशन नाही, जी बँक नाही आहे, तिथं बँकेचं नाव नसते, म्हणून त्याला व्हाईट लेबल एटीएम म्हणतात. आणि जिथं आउटसोर्स केलेली असते सर्व्हिस, तिथं ब्राऊन लेबल एटीएम म्हणतात. आणि त्याच्यामध्ये त्या बँकेचा लोगो असतो. ठीक आहे? ओके. आणि कुणाला काही शंका आहे का? सर, विशाल बोलतोय. शंका होती याच्यामध्ये कॅश रिसायकल जे आहे, सॉरी कॅश रिसायकल नाही, कॅश डिपॉझिट मशीन्स, याच्यामध्ये ज्या काही फ्रॉड नोट ज्या काही हे होतात, म्हणजे आपण म्हणाला की म्हणजे मोस्टली ते मशीन जे काय आहे ते डिटेक्ट करतं फ्रॉड नोट्स. तर त्या फ्रॉड नोट्स आपल्याला बँकेला इंडिव्हिज्युअल त्याचं काय असं सेपरेट असं आरबीआयला रिपोर्टिंग करावं लागतं किंवा काय, कशी प्रोसेस आहे ती, काय आहे? प्रोसेस हा पार्ट तुमचा पॉलिसीमध्ये येतोय. त्याच्यात टेक्निकल सांगायचं झालं तर तुम्हाला सांगू का,
आता तुम्ही एक प्लेन उदाहरण घ्या. तुम्ही कॅशियर आहे बँकेत. हॅलो, तुम्ही कॅशियर आहे बँकेत आणि तुम्हाला एका बंडल मध्ये किंवा एका कस्टमरनं 500च्या 2 नोटा किंवा 3 नोटा फेक दिल्या. काय करणार? फेक दिल्यानंतर त्याच्यावरती आपल्याकडे जो स्टॅम्प असतो तो त्याच्यावरती मारावा लागतो आपल्याला, आणखीन त्याचं रिपोर्टिंग करावं लागतं प्रॉपर. किती नोटाच्या वर रिपोर्टिंग करायला लागतं? ऍक्च्युली वीक मध्ये 5 नोट्सच्या अबाव जर आले तर त्याची FIR करायला लागते आपल्याला. आणखी नॉर्मली जरी सिंगल नोट जरी आले तरी आपल्याला ते रिपोर्टिंग करावं लागतं. त्याचं वेगळं जे रिपोर्टिंगचं जे हे आहे तुमचं ऍज पर लिगल, आणि जर मी बोलायचं झालं तर ऍज पर लिगल टेंडर जर बोलायचं झालं तर हे योग्य आहे की अबाव 3 नोट्स इन अ सिंगल डे और सिंगल बंडल तुम्हाला जर मिळालं तर त्याचं प्रॉपर तुम्हाला रिपोर्टिंग FIR वगैरे करून करायला लागते. पण ह्या केसमध्ये तुम्हाला मॅन्युअली तुम्ही ज्यावेळेला करताय त्यावेळेला ते तुम्हाला हे ट्रान्झॅक्शन करायचं का नाही करायचं तो तुमच्या हातात आहे. कारण की ते कस्टमरला तुम्ही परत द्यायची नाही नोट. एक तर फाडून टाकायचे किंवा जाळून टाकायचे आणि त्याचं लिगल तुम्हाला काय असेल ते फेक वगैरे तुम्ही स्टॅम्पिंग करून त्याला ते पाठवायचे आहेत किंवा तुमच्याकडं हे करायचे आहेत. बरोबर. ही जी लिगल प्रोसिजर आहे ती सेम त्याच्यामध्ये, फक्त त्याला मी सांगतानाच म्हणलेलं आहे की पेज नंबर बघा कुठं तरी त्याच्यामध्ये कॅश डिपॉझिट मशीन 468. 468 मध्ये त्याच्यामध्ये म्हटले की रिटेन्शन ठेवले जाते, व्हॅलिडेशन करते आणि रिटेन पण करून ठेवते की, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जो स्लिप देते, जसं आपल्याला नाणेवारी म्हणतोय, डिनॉमिनेशनचा जो रिपोर्ट आहे त्याच्यामध्ये सुद्धा दाखवते की तुमची एवढी कॅश फेक म्हणजे ही इलिगल टेंडरची आहे आणि या रेग्युलर टेंडरची आहे. आणि बाकीची जी प्रोसिजर आहे ती काही कॅश डिपॉझिट मशीन पोलिसला FIR करणार नाही. नाही, बरोबर आहे. त्याच्यात नाही, माझा म्हणण्याचा हेतू काय आहे, आता शेवटी आता तिथं बँकचा एम्प्लॉई जाणार, आणखीन कॅश ज्या वेळेला ती काढणार किंवा जे काही डिस्पेन्सर जो आहे फेक नोटचा त्याच्यामधनं कॅश काढल्यानंतर त्याचा पुढे काय होतं असं विचारतो मी. सेम कॉन्सेप्ट तुम्ही जे रेग्युलर करताय तेच की, तुम्ही आठवड्यात एकदा कॅश ऐका. बोला. तेच मला विचारायचं की आता ज्या वेळेला आपण फेक नोट ज्या वेळेला म्हणजे त्या मशीन मध्ये जे काही डिस्पेन्सर असणार त्याच्यामधनं काढल्यानंतर त्याचं प्रॉपर रिपोर्टिंग आपल्याला परत करावं लागतं, किंवा त्या नोट्स कुठल्या कस्टमरचे आहेत हे आपल्याला कसं आयडेंटिफाय होणार, किंवा काय त्याच्या अगेन्स्ट आपण काय म्हणजे करू शकतोय का किंवा करावं लागतंय का ऍज अ बँक म्हणून? ऍज अ बँक म्हणून तुम्हाला सांगतो की ज्या वेळेला रिपोर्टिंग होतं ट्रान्झॅक्शन, तुम्ही ATMचं ट्रान्झॅक्शन कधी हँडल केलंय का? रिकन्सिलेशन केलंय का कधी? नाही, ATMचं कधी माझ्याकडून. मग तर कसं असतंय की ज्या खात्याला डेबिट पडलेलं आहे तर त्याला किती तुमच्या 100च्या नोटा किती गेल्या, 500च्या नोटा किती गेल्या हे कळतंय ना. मी 5,000 रुपये विड्रॉल केले माझ्या खात्यातून, ज्यावेळेला तुम्ही कॅश म्हणून बसताय त्यावेळेला 100च्या किती नोटा दिल्या, 500च्या किती नोटा दिल्या ते तुम्ही सांगताय. सेम कॉन्सेप्ट त्याच्यामध्ये सुद्धा असते. अकाउंट नंबर असते, किती विड्रॉल केले, किती अमाऊंट घेतली, 100च्या किती नोटा डिस्पेन्स झाल्या, 500च्या किती नोटा डिस्पेन्स झाल्या. फेक नोटा असतील तर त्याच्यामध्ये कॅश डिपॉझिट मशीन आहे, त्यामुळे फेक नोटा जर डिटेक्ट झाल्या तर त्या किती डिटेक्ट झाल्या त्याचा सगळा लॉग रिपोर्ट लिहिलेला असतोय. त्यामुळे तुम्ही जे रिपोर्टिंग जे भाग म्हणताय ते त्याच्यावरनं करणं सोपं जाते, त्याला रिकन्सिलेशन म्हणतोय. सेम आहे ही काय जे रेग्युलर तुमचं जे मॅन्युअल ट्रान्झॅक्शन चालते त्याच पद्धतीने चालते, फक्त याच्यात काय ऑटोमॅटिक ते काय मशीन पोलीस स्टेशनला देणार नाही, ते तुम्हाला जे ट्रे मधून घेऊन मशीनचा हे विषय नाहीये, मशीन बद्दल मी काही बोलत नाही. मी बँक एम्प्लॉयला काय करायला लागणार की तेवढे हे ऍक्च्युअली तुम्हाला कॉन्सेप्ट सांगू काय, हे कॅश डिपॉझिट मशीन कुठं होतंय की तुमचा जो हेवी कॅशियर आहे, हेवी बल्क कॅश जिथे ज्या ब्रँचला येते त्या ठिकाणी तुम्हाला हे 5 उपयोगाचं आहे. आणि कॅश डिपॉझिट मशीन केऑस्क जे आहेत की नाही ते रिसायकलर कॉन्सेप्ट आहे, जिथे तुम्ही डिपॉझिट करून आणि विड्रॉ करू शकताय. त्या केसमध्ये फक्त कस्टमरला जी फेक नोट आहे ती परत जाऊ नये रिसायकलरच्या ह्याच्यात, म्हणून ती त्या फेक नोटच्या, जसं ATM मध्ये टेस्टिंगसाठी एक ट्रे असतोय, रिजेक्शन ट्रे म्हणतात त्याला, तसं रिजेक्शन ट्रे असतो तसाच तो फेकचा ट्रे असतोय. त्याच्यामध्ये असं फेक नोट असेल तर तुम्ही त्या कस्टमरला परत मिळाली तर देत नाही, तसंच ते आपण त्याला रिटेन करून ठेवतोय. त्याचं डिटेल लॉग्स आपल्याकडं इव्हन तो आता मी ते बघितलेलं नाही, पण ते असं असणार आहे की नंबरच्या नोटेचा सिरियल नंबर सुद्धा त्या अकाउंट नंबरच्या पुढे लिहिलेला असणार. तुमची जी शंका आहे की ही नोट कुणाची आणि ती नोट कुणाची, तर ती तिथं सॉर्ट आउट होते, लक्षात घ्या. सर ते CDM कॅश मशीनला टोटल आपण ज्यावेळी रेग्युलर कॅश टॅली करतो त्याच्यानंतर आपण CDM कॅशची कॅश काढतो आणि रेग्युलर कॅश मध्ये मिक्स करून कॅश टॅली करून घेतो.
तर ते विशाल सरांना काय म्हणायचं आहे, त्यातली जर त्या 100पैकी एक समजा किंवा 500तल्या 10 नोटा असल्या, तर त्या 500 पैकी 2 नोटा जर एक्झॅक्ट त्या फेक नोटा आल्या, तर त्या कुठल्या कस्टमरच्या समजायचा असा त्याचा प्रश्न आहे. हो ना सर? नाही. विशाल सर. त्यांचा प्रश्न होता की ह्या नोटा कुठल्या कस्टमरच्या हे Hello? तुम्हाला त्या नंतरला कसं कळणार. कळणार? हां. नंतरला कळणार तुम्ही ज्यावेळेला त्याचं नाही, रिकन्सिलेशन करताय त्यावेळेला. बरोबर. नाही, माझा हे क्वेश्चन असा होता की ते त्याच्यामध्ये आपल्याला कसं आयडेंटिफाय होणार की कुठल्या कस्टमरचा आहे, इव्हन कुठल्या कस्टमरचा आहे बँक सर एम्प्लॉईना त्याच्यानंतर काय म्हणजे हा. नॉर्मली त्याचे रिपोर्ट तुम्हाला मिळणार विशाल. ते म्हणायचं आहे आणि त्यांना. रिपोर्ट्स अवेलेबल असतात, लॉग रिपोर्ट्स अवेलेबल असतात. फेक नोट जिथे डिफाईन होते त्यात कुणी कॅश भरली हे अकाउंटला जिथं भरताय त्या ह्याच्यामध्ये तुमचे लॉग रिपोर्ट जनरेट होतात. म्हणून मी एटीएमचं का उदाहरण दिलं की 500च्या किती गेल्या, 100च्या किती गेल्या, तसं जे खात्याला कळतं. जे रिकन्सिलेशनचं जर रिपोर्ट बघितला तर हे सगळ्या गोष्टीचं रिकन्सिलेशन मॉड्यूल असतं आणि त्या रिकन्सिलेशन मॉड्यूलमध्ये हे तुम्हाला आयडेंटिफाय होतं. असं नाहीये की अशा कुठल्याच गोष्टी, पण ते काय आहे त्यावेळेला होणार नाही तुम्हाला. संध्याकाळी ज्या वेळेला कळेल किंवा त्याचा डे 2ला जसं बँकेची प्रॅक्टिस आहे, बाबा कोण संध्याकाळी करेल किंवा दुसऱ्या दिवशी कळेल किंवा असं ज्याचं कसं टायमिंग आहे त्या पद्धतीने ज्यावेळेला रिकन्सिलेशन करेल, तर त्यावेळेला ते तुम्हाला ते कळतील की त्या रिपोर्टमध्ये सीबीएस मध्ये त्या एंट्री तुम्हाला रिफ्लेक्ट होतील त्या रिफ्लेक्ट होतील. बरोबर. किंवा अदरवाईज कुठला तरी रिपोर्ट वगैरे असेल नाही, त्याच्यामध्ये एटीएमचा रिपोर्ट जसा असतो तसं त्याचा पण रिपोर्ट असतो. तेच त्याच्यामध्ये त्या रिकन्सिलेशन आपल्या रिकन्सिलेशन बँकिंग. म्हणजे त्याच्यामध्ये डिपॉझिट्स वगैरे हा. तुम्ही करताना त्यावेळेला तुम्हाला ती प्रोसेस करायला लागते. म्हणजे ऍक्च्युली मी काही बघितलेलं नाही, पूर्ण कधी केली नाही, पण माहिती आहे की बाबा ज्या काही हे असतात त्याच्या ज्या आपल्याला स्लिप्स वगैरे निघतात त्या बघितलेले आहेत. साधा आहे हो ते. आता कसं आहे की जसं मी म्हटलं की गाढव काम आहे जिथं माणसाची खरंच डोकं लावायची गरज नाही आहे, ते त्याच्यासाठी ही मशीन डिफाईन केलेली आहेत. तिथं ज्या गोष्टी माणसाला करायच्या लागणार आहेत त्या माणसालाच करायला लागणार आहेत, बाकीच्या गोष्टी मशीन करेल. ठीक आहे. लाईट परत गेलेली आहे माझ्या इथं. तुमच्या आणि काय कोणाची शंका आहे का? अदरवाइज वी विल कन्क्लूड दिस सेशन टुडे अँड वी विल कंटिन्यू टुमॉरो at 9:30 PM शार्प. सर विशाल बोलतोय आणखीन एक, ते बल्क नोट जे एक्सेप्टर जे म्हणला तुम्ही, तर त्याच्यामध्ये किती पॅकेट्स मध्ये नोट्स डायरेक्टली टाकू शकतो आपण किंवा काय? ते काय खूप मोठं मशीन असते डिपॉझिट मशीन सारखं की वेगळं असते? नाही ते तुम्हाला सांगितलं मी की हे एटीएम जी कॉन्सेप्ट आहे ऑटोमॅटेड टेलर मशीन ही समवॉट सगळीकडे सेम आहे. तुम्ही बघा केऑस्क म्हटलं तर ते एटीएम पण म्हणू शकतो आपण आणि केऑस्क पण म्हणू शकतो, ज्याच्यामध्ये तुम्ही पासबुक. मी येतो तुमच्या प्रश्नावरती, पण ते मला सांगण्याचा मुद्दा आहे की हे सगळं जे डिजिटल टेक्नॉलॉजी गॅदर केलेली आहे. पूर्वी काय नुसतंच कॅश बाहेर पडत होती, बरोबर, लक्षात घ्या. बरोबर. नंतर त्याच्यामध्ये काय झालं की कॅश भरायला पण मिळालं, म्हणून कॅश रिसायकलर आला. नुसतंच कॅश पैसे भरणे काढणे, मग आणि काय कमी होऊ शकतोय? तो चेकबुक वाला उगाच नुसतं चेक घ्यायच्या नावानं 10 दिवसभर काढतोय, त्याचं बंद करूया, चेक डिपॉझिटचं करूया. चेक डिपॉझिट नंतर मग काय पासबुक वाल्याला काय काम दुसरं लावता येत नाही, दिवसभर तो पट्ट्या पासबुकच भरतोय म्हणताना त्याच्यात पासबुक प्रिंटिंगचं घातले. म्हणजे काय 4 माणसं गेली, चेकबुक वाला गेला, पासबुक वाला गेला, परत चेक आणणारा गेला आणि चेक कॅशियरचं काम कमी झाल्यामुळे त्याचं वर्कलोड कमी झालं. म्हणजे 4-5 गोष्टी ह्याच्यामध्ये एका मशीन मध्ये करू लागल्या. राहिला प्रश्न तुमचा ते करन्सीचा स्लॉटचा. इथं म्हटलेलं आहे की अप टू 200 करन्सी नोट्स कॅन बी डिपॉझिटेड हे इन अ सिंगल ट्रान्झॅक्शन. मग ते 50च्या 200 घाला, 100च्या 200 घाला, 1000च्या 200 घाला, 500च्या 200 घाला, नो डाऊट. पण प्रत्येक मशीनची वेगवेगळ्या मॉडेल प्रमाणे आणि डिझाईन प्रमाणे ती जनरली अप टू म्हणलेलं आहे. लक्षात घ्या, अप टू म्हणजे 200 ही मॅक्झिमम झालं, त्याच्या आत कितीही तुम्ही. बरोबर. ठीक आहे. केओसचं लॉंग फॉर्म काय आहे? असं काही वेगळं आहे की तसाच तो शब्द आहे? नाही, तसाच तो शब्द आहे, पण उद्या तुम्हाला बघून सांगतो. केओस काय माहिती आहे काय? ते एक ग्रीक म्हणजे म्हणण्यापेक्षा तो इंटरफेस त्याला म्हणतात. आणि ते तुम्ही जर त्याचं प्रोनाउन्सिएशन बघितलं तर ते जरा चायनीज वगैरे आहे. एक मिनिट, आपण कशाला लांब जाऊया, इथं माझ्या इथं आहे. अभ्यास करताना पाठीमागं ठेवून पाठीमागं पुढे जाईल. केओस लॉंग फॉर्म कोणाला पाहिजे असेल तर घ्या.
आलं काय लक्षात? वाचता येत असलं तर वाचा. हे खतरनाक शब्द आहे तो सुरुवातीचाच. आलं लक्षात? आणि त्यामुळं भारताने ऑफेंडिंग. एक मिनिट. हे काय आहे की ही चायनीज टर्म आहे, अटली जॅपनीज किंवा चायनीज, त्यामुळे त्याला केऑस म्हटलेलं आहे. केऑस हे मल्टी फंक्शनॅलिटी असणारं एटीएम ज्याला म्हणतोय, त्याला केऑस म्हणतात. ओके. आता इथं वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळं दिलेलं आहे, त्यामुळं अशा कधी भानगडीत पडलो नाही की केऑसचा लॉंग फॉर्म काय एकदा बघून. नाही, मला ते प्रश्न पडला म्हणून मी जस्ट विचारलं, कारण याच्यामध्ये बुक मध्ये काहीतरी कुठे काही म्हणजे असं हेच नाही, ते तोच शब्द आहे. केऑस काल एक HW की हॅवॉक मला वाचता पण येत नव्हता, तो होता की नाही, ते जुन्या पुस्तकात होता. पण त्याला काही मी भरपूर सर्च केला हॅवॉक म्हणजे काय, तर ते आर्टिफिशियल इंटेलिजन्स असणारं मशीन होतं. पण तेच पुढे कंटिन्यू होऊन हे केऑस आलं. असा ठीक पार्ट आहे, आहे. ठीक. चालेल, ओके, थँक्यू. Okay, good, very nice Good discussion night. with you all peoples, and good night. Have a nice गुड नाईट सर. Good night, sir. Be safe, गुड नाईट सर. गुड take नाईट. care. आणि आजचं सेशन कसं झालं मला कळवा. ठीक आहे? सर, तुम्ही इस्लामपूरच्या बॅच मध्ये ऍड नाहीये का? नाही, माहिती नाही बाबा. तुम्ही कुठल्या आम्ही विषय? इस्लामपूर बॅच. इस्लामपूर. ओके ओके. काय परिस्थिती आहे तिकडं? कोरोना. सध्या लॉकडाऊन आहे. फुल लॉकडाऊन. इस्लामपूर मध्ये आजपासून पूर्ण लॉकडाऊन आहे. Number of participants are going back to their beds. Okay, have a nice day. येस, थँक्यू. गुड नाईट सर. आणि गुड नाईट. काळजी घ्या सगळीजण. ओके, गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. रेकॉर्डिंग स्टॉप कर.